आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाइन पेमेंट साठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। आपण ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। महिमा देतो प्रभूला जो आमच्यामध्ये हजर आहे। आणि आम्हाला माहिती आहे की देवाच्या लोकांचा सगळ्यात मोठा आनंद कोणता असतो तर देव त्यांच्यामध्ये उपस्थित असतो। हालेलुया, हा सगळ्यात मोठा आनंद आहे। आणि मला आनंद वाटतो की वसईवर आमचे ब्रदर या आम्ही त्या ठिकाणात गेल्यावर आम्हाला खूप प्रेम त्यांनी दिलं आणि ते आज आल्यावर असं वाटतं की कोणीतरी कुटुंबातले व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत, नाही का। तर आम्ही सर्वजण आपण खरं तर एकमेकाला परिचित नव्हतो, परंतु देवानं आपली भेट घडवून आणली आणि एक नातं निर्माण झालं। ते नातं मजबूत होत आहे। तर पुन्हा एकदा शिलो हे एक चर्च नाही तर एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातले सगळे लोक तुमच्यावर भरपूर प्रेम करतात आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील आमच्यावर प्रेम करता। म्हणून बस हे काही लांब जवळ नाहीये, भरपूर लांब आहे आणि मला असं वाटतं पुष्कळ अडचणींवर मात करत ते या ठिकाणामध्ये आलेले आहेत। परंतु माझा हाही विश्वास आहे इथून जाताना ते तसं जाणार नाही तर काहीतरी घेऊन जाणार आहे। आपल्या बरोबर आशीर्वाद निश्चित घेऊन जाणार आहे। कारण जितके लोक या ठिकाणामध्ये आलेत त्या प्रत्येक व्यक्तीची जर साक्ष तुम्ही ऐकली तर गेल्या आठवड्यात पण काही लोक आले होते। त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केला। ते म्हटले आम्ही ज्यावेळेस पुन्हा आमच्या घरी पोचलो तर जाता जाताच आम्हाला अनुभव आला की देवानं आम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे। लक्षात ठेवा, हा देव आशीर्वाद देणारा देव आहे। तो कधीच कुणाच्या ऋणामध्ये राहत नाही। शास्त्र सांगतं प्रभू मधले तुमचे श्रम व्यर्थ नाहीत। ज्यास आम्ही प्रभूसाठी श्रम करतो त्या श्रमाचं उत्तम प्रतिफळ देव आम्हाला देतो। म्हणून प्रतिदिवशी त्याच्या मार्गामध्ये चालायचंय। आणि आज देवाच्या वचनाकडे जात असताना जी गोष्ट आम्ही जाणून घेणार आहोत, देवासमोर चातुर्य किंवा बुद्धी चालत नाही बरं का। एखादा व्यक्ती जर म्हटलं मी फार बुद्धिमान, मी फार ताकदवान आहे, मी खूप चतुर आहे, मी खूप विद्वान व्यक्ती आहे, मग त्याचं चातुर्य अजिबात देवासमोर चालत नाही। देवासमोर आम्हाला भोळं बनावं लागतं। कसं बनावं लागतं? बोलो। मी फार हुशार आहे, मला खूप ज्ञान आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे। देवाला बुद्धिमान किंवा चतुर लोकांची गरज नाही। कारण का माहिती का, जास्त ते आपल्या चातुर्यानं काहीतरी करतात त्यावेळेस जगामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात, है की नाही। आज आम्ही बघतो या चातुर्यामुळं, या बुद्धिमत्तेमुळं जगात सगळीकडे संभ्रम आहे, सगळीकडे गुंता वाढलेला आहे। आणि या गुंता वाढण्याचं कामच काय असेल, कारणच काय असेल तर मनुष्य त्याच्यामध्ये ज्ञान निर्माण झालेलं आहे। म्हणून आम्ही पाहतो की एदेन बागेमध्ये जे झाड लावलेलं होतं आणि त्या झाडा संबंधानं परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं सगळ्या झाडाचं फळ खा पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नको। का हो? कारण त्याच्यामध्ये ज्ञान होतं, बरं वाईट। हे बरं वाईटाचं झाड जे आहे याच्यामुळे समस्या निर्माण होणार होती, ज्ञानामुळे समस्या निर्माण झालेली आहे। म्हणून तो म्हटला ते फळ तू खाऊ नकोस। हे जे ज्ञानाचं झाड आहे या झाडापासून तू अलिप्त राहा। याचा अर्थ जगातलं ज्ञान घेऊ नये का? देवानं ज्ञान तर प्रत्येकाला दिलेलंच आहे, परंतु परमेश्वरासमोर येत असताना एक गोष्ट आम्ही जाणून घेणार आहोत की आम्ही देवासमोर आल्यावर स्वतःला भोळं बनवणं गरजेचं आहे। पण भोळं बनून पण जगायचं नाही बरं का। हालेलुया। मराठीत एक म्हण आहे, भोळान बायका सोळा, नाही लय भोळा बनलं तरी प्रॉब्लेम। तर तेवढं पण नाही भोळं बनायचं। मग भोळं बनत असताना फार सुंदर आहे, आजचं टायटलच मला खूप आवडलं, भोळ्यांनो चातुर्याची ओळख करून घ्या। आधी तर भोळं बनायचंय, मला काय माहित नाही देवा, मी तुझ्या समोर आल्यावर मला जग माहित नाही, व्यवहार माहित नाही, लोक कसे आहेत ते मला माहित नाही, मला काम कसं करावं ते कळत नाही, एकमेकाशी कसं वर्तन करावं ते कळत नाही, मला आराधना कशी करावी कळत नाही।
मला कशा पद्धतीनं आणि तुझी उपासना करावी ते कळत नाही. देवासमोर आम्हाला भोळं बनलं पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 5 वचन वाचूया. नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 5 वचन. अहो भोळ्यांनो, अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. ओळख करून घ्या. मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. सुबुद्ध हृदयाचे व्हा. पहा देव काय म्हणत आहे, अरे भोळ्यानो, पहिल्यांदा तो तुम्हाला भोळं बनायचं. बरं, भोळं बनल्यानंतर देव तुम्हाला तसंच जगामध्ये भोळं ठेवणार आहे का? आता या जगामध्ये सगळे फसवणारे ठकवणारे लोक आहेत. या जगामध्ये जर तुम्ही गेला, तुम्ही जर भोळे बनून राहिला तर पुष्कळ लोक तुम्हाला फसवणार आहे, ठकवणार आहे. मग तुमचा विश्वासघात होणार आहे. मग तुमची प्रॉपर्टी काढून घेतील, तुमची नोकरी जाईल, समस्या निर्माण होतील, तुम्हाला चांगली नोकरी मिळणार नाही, आली तर ती टिकणार नाही, अशा अनेक समस्या आहेत. परंतु बायबल काय सांगतं माहिती का, पहिल्यांदा आम्हाला भोळं बनणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही भोळं बनतो ना, त्यास देव त्याचं चातुर्य आम्हाला देतो. हालेलुया. तुमचं चातुर्य नाही, तुमच्याकडचं चातुर्य, तुमच्याकडची बुद्धिमत्ता ही लोकांसाठी घातक असेल, ही जगासाठी घातक असेल, पण देवाचं चातुर्य, देवाची बुद्धिमत्ता याच्याद्वारे मंडळीचा विकास होईल, तुमच्या परिवाराचा विकास होईल, जिथं तुम्ही राहतात त्या ठिकाणचा विकास होईल. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर काय आम्हाला सांगत आहे की तुम्ही पहिल्यांदा भोळं बना. हालेलुया. देवाच्या मंदिरात तुम्ही आज पाऊल टाकलं तर पहिल्यांदा तुम्ही अशा भावनेनं तुम्ही बसा, मी देवासमोर काहीच नाही. आमेन. तुम्हाला माहिती का, पवित्र शास्त्रामध्ये नबुखदनेस्सर राजाला देवानं रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवलं, एखाद्या पशुसारखं त्याला त्या ठिकाणामध्ये पाठवलं. कारण काय होतं? देवाचं त्याचं काय भांडण होतं? देवाला का वाटलं की याला रानामध्ये आणि बैलासारखं गवत खायला पाठवावं? त्याचं कारण एकच आहे, पण त्याला असं वाटलं माझ्या ताकदीनं, माझ्या बुद्धीनं, माझ्या सामर्थ्यानं हे सगळं काही मी मिळवलं. मला ते वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक 4था अध्याय त्याची 28 पासून 33 पर्यंतची वचनं पहा. देव काय आम्हाला शिकवत आहे. दानिएलचं पुस्तक 4था अध्याय 28 पासून 33 पर्यंतची वचनं. दानिएल 4. हे सगळे नबुकदनेस्सर राजा, हे सगळं नबुकदनेस्सर राजा याचवर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमानं व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. काय त्याच्या बोलण्यातला गाभा आहे हो? वाचा बरं परत. हे सगळे नबुकदनेस्सर राजा त्यावेळी राजा म्हणाला, काय म्हणाला राजा? हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमानं. कोणाच्या पराक्रमानं? माझ्याच. ज्या लोकांमध्ये भोळे पण नाही ना, ते त्या लोकांचं बोललं काय असतं, मी माझी स्वतःच कर्तृत्व आहे, हे माझं घर मी माझ्या कर्तृत्वानं बांधलेलं आहे, ही चांगली नोकरी मला माझ्या बुद्धीनं मिळालेली आहे, मी चांगलं शिक्षण घेतो कारण मी हुशार मुलगा आहे, माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्याचा निर्माण करता देव आहे आणि देव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देत असतो. कोणाला वाजवण्याचं असतं, कोणाला बांधकाम करण्याचं असतं, कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतो, कोणाची बुद्धिमत्ता देव अफाट देत असतो आणि या बुद्धीला देणारा देव आहे. परंतु ज्यावेळेस या पृथ्वी तलावर राहत असताना देवानं दिलेलं ऐश्वर्य, देवानं दिलेली ताकद, देवानं दिलेलं ज्ञान, देवानं दिलेला पैसा याची घमेंड आमच्यामध्ये येते. आणि घमेंड येण्याचं कारण काय? आम्हाला असं वाटतं मी बुद्धिमान आहे, माझ्यामध्ये पराक्रम करण्याची क्षमता आहे, हे माझ्या वैभवानं मी मिळवलेलं आहे, मला कोणी मदत करणार नाही. देवाकडे आमचं दुर्लक्ष होतं आणि ज्यावेळेस देवाकडे आमचं दुर्लक्ष होतं ना, स्वर्गामध्ये बसणारा देव त्याला या पृथ्वी तलावरती शांती प्रस्थापित करायची असते, त्याच्या लोकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्याच्या लोकांना समृद्ध करायचं असतं, त्याच्या लोकांचं राखण त्याला करायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या मनुष्यामध्ये हा अहमपणा, हा मीपणा येतो, त्याला असं वाटतं माझा पराक्रम. लक्षात ठेवा, देवा इतकं पराक्रमी जगात दुसरं कोणी नाही. देवच पराक्रमी आहे, देवच पराक्रमी आहे.
आणि तुम्ही त्याचे सेनापती, त्याची मदतनीस म्हणून देवानं तुम्हाला जगामध्ये ठेवलेलं आहे. हालेलुया. तुम्ही मंदिराच्या भागात विश्वासणाऱ्या लोकांचं समूहातलं तुम्ही एक व्यक्ती आहात. मग कधी कधी प्रभू तुम्हाला हाताला धरतो. हाताला धरल्यावर देवाला असं वाटतं पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडावी, पुष्कळ लोकांनी देवावरती विश्वास ठेवावा. याच्यासाठी प्रभू एका व्यक्तीला बाहेर काढतो. मग आम्ही पाहतो जसं दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. कधी कधी काही लोकांना देव सत्तेवरती बसवतो आणि सत्तेवरती गेल्यावर देव त्यांना विजयावरती विजय देत असतो, प्रार्थनेचं उत्तर देत असतो. शत्रूला तो नमोहरम करतो आणि त्याची सत्ता वाढत जाते, त्याची समृद्धी वाढत जाते, त्याचं ऐश्वर वाढत जातं. पण जेव्हा सत्तेची नशा, जेव्हा समृद्धीची नशा, जेव्हा ज्ञानाची नशा मनुष्याला चढती आणि तो भोळ बनण्याच्या ऐवजी तो आणि चतुर बनण्याचा प्रयत्न करतो, आणि तोच दिवस देवाच्या दृष्टिकोनातनं अतिशय भयंकर प्रकारचा दिवस असतो. कारण या जगामध्ये लक्षात ठेवा, सगळ्याला चालवणारा देव आणि स्वर्गामध्ये बसलेला आहे. तो मनुष्याची बुद्धी देतो आणि त्याची बुद्धी काढून सुद्धा घेतो. जो बुद्धीचा पुरवठा करतो आणि ज्या बुद्धीला भ्रष्ट करणारा सुद्धा देव जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि म्हणून कान देऊ नये का, ज्यास देवासमोर तुम्ही येता त्यास तुम्हाला भोळ बनवून येणं गरजेचं आहे. नबुकदनेस्सर राजा भोळा बनायला तयार नाही. म्हटलं माझ्या क्षमतेनं, माझ्या पराक्रमानं, माझ्याकडे बुद्धिमत्ता होती, माझ्याकडे ताकद होती, माझ्या क्षमतेनं हे सगळा विजय मी मिळवलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या क्षमतेने नाही, देवाच्या पुरवठ्याने आहात. आणि याच्या पुढे जर तुम्हाला जायचं ना, तर तुमच्या बोलण्यामध्ये फक्त देवच असला पाहिजे. भोळ्या लोकांचं वैशिष्ट्य आहे पहा. मला शाळेमध्ये चांगलं आठवतं, मी चौथीला काहीतरी होतो आणि आम्ही आमच्या एका बंगल्यामध्ये काम करायचे. त्यावेळेस ते लोक जुने कपडे द्यायचे, साहेब लोकांचे कपडे असायचे, फॉरेनर असायचे, आणि मग त्यांचे कपडे ते आम्हाला द्यायचे. त्या साहेबाचे कपडे मी घेऊन जा. आणि मग आम्हाला शाळेमध्ये 4 लेकरं म्हटल्यावर शाळेत नवीन कपडे कुठले येणार आहे, मग ते आवडायचे आम्हाला. आणि त्यात फॉरेनचं म्हटल्यावर तर जास्तच खुश. आणि मग ते मी घालायचो ते साहेबाचं शर्ट आणि शाळेला जायचो. मग आता शाळेमध्ये ती टीचर चेष्टा करते कुठं माझ्याला, आता मला ते समजलं ती माझी चेष्टा करत होती. एक ढगळं शर्ट असायचं आणि मग ती मला बोलवायची इकडे मनोज. मग मी जायचो. ते हे शर्ट तुला कोणी दिलं? मी सांगायचो मम्मी काम कर, आमची आई काम करते ना तिथल्या साहेबाचं शर्ट आहे, छान आहे छान आहे म्हणून ती हसायची, मला हाकलून द्यायची, बसवायची जागेवर. म्हणजे भोळेपणानं माणूस काय करेल सांगता येत नाही. तो सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे तिथं सांगतो. देवासमोर जाताना असंच भोळं बनावं लागतं. काय माहिती का, सगळं क्रेडिट देवाला द्यावं लागतं. हालेलुया. भोळ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे, त्याला देवानं ज्या ज्या गोष्टी दिल्या याचं श्रेय तू कधी स्वतःकडे घेत नाही. तो ही देवाची कृपा आहे. आमेन. मित्र असं म्हणेल, देवाच्या कृपेशिवाय तुम्ही श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. काल एक गोष्ट मी वाचली पेपरला. एक राजा फार अहंकारी झालेला होता. त्या राजानं इतकं काही विजय मिळवला आणि त्याच्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे जे पण राजे लोक त्याला बिचकून होते, घाबरत होते त्याला. कारण हा सगळीकडे विजय मिळवत होता. आणि त्याला त्याचा इतका अहंकार झाला की तो कोणाला सुद्धा किंमत देत नव्हता. दरबारातले सगळे लोक त्याला घाबरून बसत होते. आणि मग एका विद्वान माणसाला असं वाटलं की आता या राजाची मस्ती उतरवण्याचा समय आलेला आहे. आणि मग तो विद्वान माणूस दरबारामध्ये गेला, राजाला नमस्कार केला. राजाने त्याला रिस्पॉन्स दिला नाही, परंतु तो विद्वान व्यक्ती होता. राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, बोल तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. त्यास तो विद्वान माणूस राजाला म्हणतो महाराज, आणि तो हसायला लागतो आणि हसता हसता त्याला म्हणतो, महाराज तुमचं देण्यासारखं तुमच्याकडे आहे तरी काय, तुम्ही काय मला देणार आहे, तुमचं काहीच नाहीये. राजाला संताप येतो आणि राजा काय करतो माहिती का, तो सांगतो सैनिकाला, यांना त्या बंदिशाळेमध्ये टाका आणि याला मरायची शिक्षा, फाशीची शिक्षा देऊन टाका, याला हत्तीच्या पायाखाली तोडून टाका. त्यास ते विद्वान लोक, बाकीचे सरदार लोक म्हणतात, महाराज याचं बोलणं तर ऐकून घ्या, हा काय म्हणतो त्याच्यानंतर त्याला शिक्षा द्या. तो म्हणतो, बोल तुझं काय काय तुला बोलायचंय आणि जे तुझं मत मांडायचं पटकन मांड. मग तो सांगायला लागतो, महाराज मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही मला काय देणार, तुमच्याकडे काहीच नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं म्हणजे जन्म पण तुमचा नाहीये. जी तुमच्याकडे संपत्ती आहे ना, ही संपत्ती प्रजेनं तुम्हाला कर रूपाने दिलेली आहे आणि तुमची संपत्ती वाढलेली आहे. आणि जे युद्ध तुम्ही लढला ना, या युद्धामध्ये तुमच्या सैनिकांनी तुम्हाला मदत केलेली आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, अहो तुमच्या नाकपुड्यातला श्वास पण देवाचा आहे.
मग तुमचं काय जगामध्ये? राजा ते ऐकतो आणि त्या विद्वान माणसाच्या पायावर लोटांगण घेतो. तो म्हणतो, तू माझे डोळे उघडले. का नाही देऊ नाही का? या जगात आमचं काही नाही. भोळं बनल्यावर हे आम्हाला समजतं. अन्यथा आमची ताकद, आमची मगरुरी, आमच्यातला अहंकार, देवाला शरण जाण्याची वृत्ती आम्हाला घातक मार्गाकडे घेऊन जाते. आणि त्याचा परिणाम काय होतो? शास्त्र सांगतं, नबुकदनेस्सर राजाला देवानं रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवलं. पण काही लोक असे आहेत, काही लोक भोळे म्हणून देवाकडे गेलेले आहेत. आणि परमेश्वरानं त्यांच्याकडे गेल्यावर, वाचा बरं त्याच्या पुढचं वचन दानिएलच्या पुस्तकामध्ये. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने. कुणाच्या पराक्रमानं? माझ्याच पराक्रमानं व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. कोण बांधलं? स्वतः. आम्ही म्हणतो घर फार सुंदर घर आहे हो, मी बांधलं. मी खूप कष्ट केले, रात्रंदिवस घाम गाळला. ताकद कोणी पुरवली? परमेश्वर. कोणी पुरवली? परमेश्वराने. मग गौरव कोणाला गेलं पाहिजे? परमेश्वराला. म्हणून म्हटलं, अरे भोळ्या, चातुर्याची ओळख करून घे. हालेलुया. चातुर्य काय? जिवंत राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी चातुर्य कसं असणार आहे? राजाकडे जर चातुर्य असतं ना, नबुकदनेस्सर राजाकडे जर ते ज्ञान असतं ना, तर या ज्ञानाच्या बळावरती तो टिकून राहिला असता. पण त्याच्याकडे ते ज्ञान नव्हतं, त्याला ती ओळख नव्हती. त्या आजीला एका ठिकाणी बसवा, नाही तर घरी पाठवून द्या. कोण आहे त्या आजी? घेऊन जाऊ द्या ना बाहेर. की भोळ्यानं चातुर्याची ओळख करून घ्यायला पाहिजे. जर नबुकदनेस्सर राजाकडे त्या चातुर्याची ओळख असती तर कदाचित रानामध्ये 7 वर्ष त्याला गवत खाण्यासाठी बाहेर जावं लागलं नसतं. कधी कधी आमच्या जीवनामध्ये याच प्रकारची संकट येतात. चांगलं वैभव, एक प्रतापशाली जीवन, एक विकसित जीवन, एक समृद्ध जीवन, एक प्रभूचं आनंदी आणि बरकतीनं भरलेलं जीवन, एक सुरक्षित असणारं जीवन. पण त्याच्यामध्ये ज्यास आमच्याकडं गर्व, आमच्याकडं अहंपणा, आमच्याकडं मीपणा येतो आणि आमच्यामध्ये ते ज्ञान येतं. आम्हाला असं वाटतं, मी माझ्या ज्ञानानं आणि माझ्या कर्तृत्वावरती मी मिळवलेलं आहे. माझ्या कर्तृत्वावरती, माझ्यासाठी. लक्षात ठेवा, हे देवानं तुमच्यासाठी नाही तर तुमच्या बरोबर असल्या सगळ्या लोकांसमोर साक्ष देण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे. तुमची साक्ष घडावी. आमेन. गौरव प्रभूला मिळावं. आमेन. ते गौरव तुमच्याकडे कधी येऊ देऊ नका. हे गौरव देवाकडेच गेलं पाहिजे. हे जगातल्या लोकांना तत्वज्ञान समजेल ना, त्या दिवशी जगामध्ये संघर्ष कधी नसणार आहे. परिवारात संघर्ष नसणार आहे. मंडळांमध्ये संघर्ष नसणार आहे. मंडळांमध्ये प्रॉब्लेम काय आहे? काय चर्चमध्ये प्रॉब्लेम आहे? एक मोठी दरी लोकांमध्ये का वाढत आहे? बऱ्याच ठिकाणामध्ये मी पाहतो, काही पाकाला देव उंच करतो आणि मग त्याला असं वाटतं, मी माझ्या ज्ञानानं हा पैसा कमवलेला आहे, मी माझ्या ज्ञानानं हे चर्च बांधलेलं आहे. हे मी नाही तर चर्च नाही. माझ्या डोक्यात ज्यावेळेस ही कल्पना येईल, मला ज्यावेळेस वाटेल की नाही हे शिलो चर्च म्हणजे पास्टर तेलोरे आहे, त्याच दिवशी देव म्हणेल, तुला एक दिवस मी गवत खायला पाठवेल. मग तुला समजेल मी काय आहे. कारण संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी देवानं गाढवाचा वापर केला. संदेश त्याला भाकरीचा पुरवठा करताना देवानं कावळ्याचा वापर केला. हा तो देव आहे. त्याचा वापर करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्याचं गौरव फक्त प्रभूला गेलं पाहिजे. हे ज्ञान आमच्याकडे आलं पाहिजे. देव वापरतो ना, वापरणारा महत्वाचा आहे, वापरून घेतला गेलेला व्यक्ती नाही. जो वापरणारा तो खूप महत्वाचा आहे. कारण तो वापरतो, तो चकाकी देतो, तो प्रत्येकाला आपल्या हातामध्ये उपयुक्त पात्र बनवतो. पण कसं बनलं पाहिजे? हे भोळ्यानं तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. लक्षात घ्या, आम्ही कोणीच नाही तर आम्हाला चालवणारा हा थोर आहे. कोणीच नाही. आम्ही काय, आमची भावना असली पाहिजे, आम्ही कोणीच नाही, चालवणारा थोर आहे. आम्ही कोणीच नाही आहे. आम्ही फक्त त्या गाडीमध्ये बसलेले लोक आहोत. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, समजा एखाद्याकडे चांगली गाडी आहे, एकदम सुंदर 4 व्हीलर आहे, 1 कोटीची असेल, 2 कोटीची असेल, 10 कोटीची असेल, पण गाडी तशीच पडली दारामध्ये, चालवणारच नाही. गाडीला व्हॅल्यू राहील का? पण गाडीला किंमत केव्हा येईल? ज्या चालवणारा असेल आणि रस्त्याने गाडी चालेल ना, त्याच लोकांना कळेल गाडी किती भारी आहे. ही गाडी नाही भारी, चालवणार भारी.
तो चालवणार आमचा देव आहे, त्याकडे आमचं लक्ष लागलं पाहिजे, ते चातुर्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. आता पहा, हा राजा नबुकदनेस्सर राजा, याच्याकडे ते चातुर्य नाही. हा म्हणतो माझ्या पराक्रमानं, माझ्या निवासासाठी, मला राहण्यासाठी, माझं वैभव वाढावं, लोकांनी माझं भय बाळगावं, सगळं माझं 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 करत बसला. आणि तिकडे देवानं ठरवलं, तुला वाटतं ना तुझं, आता मी तुला त्याचा उपभोगच घेऊ देणार नाही. ज्या रानामध्ये 7 वर्ष जाऊन रानामध्ये गवत खा, आधी राजवाड्यामध्ये सगळे पंचपक्वान्न खात होता, कारण मी तुला दिलं होतं ना, मी तुला पुरवठा केलेला होता, मी तुला राजपद दिलं, मी तुला अधिकार दिला, विजय पण मी तुला दिला. आणि तुला तुझ्या विजयानं तू उन्मत्त झाला. मी तुला ज्या गोष्टी दिल्या त्याच्यामुळे तू उन्मत्त झाला आणि तुला वाटलं तू चतुर झाला, तू बुद्धिमान झाला. आता मी तुझी बुद्धी काढून टाकणार आहे. आणि मग आम्ही पाहतो देवानं त्याला रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवलं. आता तो निर्बुद्ध झाला, मूर्ख झाला, त्याचं चातुर्य गहाण पडलं. आणि नबुकदनेस्सर राजानं पुन्हा देवाकडे प्रार्थना केली आणि देवानं पुन्हा त्याला राजपदावरती आणलं. हे देवाचं चॅनल जर तुम्हाला समजलं ना, मग मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये कधीच पीडा येणार नाही, कधीच पीडा येणार नाही. एक वचन वाचूया, दुसरे इतिहास 1 अध्याय 7 पासून 12 पर्यंतची वचनं. पहा किती सुंदर आहे. चातुर्याची ओळख करून घेण्यासाठी काय त्या ठिकाणामध्ये आम्ही कसं वागलं पाहिजे. भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. कसा शलमोन भोळा बनला आणि कसं चातुर्यानं त्याने देवापासूनचे आशीर्वाद मिळवले. वाचूया. हा, दुसरे इतिहास 1 अध्याय 7 ते 12 वचनं. त्या रात्री देवाने शलमोनास दर्शन देऊन, देवानं शलमोनास दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा आहे तो माग. तुला काय वर हवा आहे तो माग. शलमोन देवास म्हणाला, माझा बाप दावीद याचवर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे. आता हे परमेश्वरा देवा तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर. मातीच्या रजकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहे. राजा केलं परमेश्वराने. कोण म्हणते असं? शलमोन. आणि नबुकदनेस्सर राजा काय म्हणतो? मी माझ्या पराक्रमानं, माझ्या ताकदीनं हे राजपद मिळवलेलं आहे. आणि दुसरीकडं जगातला सगळ्यात ज्ञानी असं पवित्र शास्त्रात लिहिलंय, शलमोना संबंधानं म्हटलं, त्याच्यासारखं ज्ञान कोणाकडे नव्हतं, त्याच्यासारखी विद्वत्ता कोणाकडे नव्हती, त्याच्यासारखी बुद्धिमत्ता कोणाकडे नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्ञानी शलमोन काय सांगत आहे, ज्या राजपदावरती तुम्हाला ठेवलं हे तू ठेवलेलं आहे, मी नाही पोचलो त्या ठिकाणामध्ये. हालेलुया. राजपदावरती पोहोचवणारा तू आहेस, सगळं क्रेडिट देवाला दिलेलं आहे. आमेन. ज्या ठिकाणात तुम्ही काम करत आहात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, कोणी इंजिनिअरिंग करत असेल, कोणी मेडिकल फील्ड मध्ये असेल, कोणी MBA करत असेल, कोणी कुठला आणि कॉम्पिटिशनचं एक्झामची तयारी करत असेल, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असेल, कोणी प्रायव्हेट सेक्टर मध्ये असेल. परंतु तुम्ही काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिला म्हणून तिथं पोहोचला का? तुम्हाला देवानं पोहोचवलं, हालेलुया, परमेश्वरानं तुम्हाला पोहोचवलेलं आहे. हे चातुर्य आहे. हा शलमोन देवाकडे प्रार्थना करताना काय करतो माहिती का? एवढे मोठे लोक तुम्हाला दिलेले आहेत, जे वाळूच्या संख्ये इतके आहेत, रचकणा इतके आहेत, एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. तुलना करताना त्याच्या लक्षात येतं एवढे लोक आहेत, यातनं मला देवानं राजा केलेला आहे. आज या शहरामध्ये, आज जगाचा विचार तुम्ही करत असताना जगामध्ये पुष्कळ विद्वान लोक आहेत, पुष्कळ ज्ञानी लोक आहेत, ताकद आहे त्यांच्याकडे, बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, पण ते हॉस्पिटलमध्ये आहेत. काही लोक त्या कब्रस्तानमध्ये मरून गेलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये कित्येक विद्वान लोक, डॉक्टर्स लोक आम्ही पाहतो त्या कबरेमध्ये, पण तुम्ही जिवंत आहात. का जिवंत आहात? श्रेय कोणाला? त्याला. हे शलमोनाचं ज्ञान, ही चातुर्याची ओळख आहे प्रिया. तुम्ही जर म्हटला ना, नाही मी मास्क वापरेल, मग मी डबल डोस घेईल, मग अजून तो तिसरा पण डोस घेईल, मग मी चौथा पण डोस घेईल, मग मी स्वतःला प्रोटेक्ट करेल, नाही हो, तुम्ही प्रोटेक्ट होणार. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही, येशूचं रक्त तुम्हाला सुरक्षित ठेवतं. हे ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. आमेन. आज जे मी आहे ते देवामुळे आहे.
हालेलुया. जी पण तुमची अवस्था देवामुळे अवस्था आहे. आमेन. आता मगाशी ब्रदरनं प्रार्थना केली. किती भयंकर प्रकारचं महागाई झालेली आहे. लोकांना जगणं मुश्किल आहे. सगळ्या गोष्टी महाग आहेत. आणि लोक जर तुम्ही रस्त्यावरती बघितले ना तर ते कचरा शोधत आहेत. त्या कचरकुंडीमध्ये जाऊन त्यातलं अन्न शोधून खाण्याचा प्रयत्न करताय. आणि कित्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्यांची लेकरं अन्न नसल्यामुळं त्यांचं शरीर एकदम हाडाची काढं होऊन त्यांचं शरीर, त्यांचं पोट आणि त्या हाडाला चिटकलेले इतकी भयंकर प्रकारची जगाची परिस्थिती आहे. पण तुम्ही रोज चांगलं खाता याचं श्रेय फक्त देवाला. हे चातुर्य आहे. तुमची लेकरं चांगले ते शिक्षण घेत आहे, त्यांना अभ्यास करण्यासाठी देव कृपा पुरवत आहे. 13 वर्षाचा मुलगा एका आईनं तक्रार केली. 13 वर्षाचा मुलगा आहे, फक्त 13 वर्ष. 13 वर्षाचं कोण आहे का इथं? अरे पण उभं राहा. किती आहात? 13 वर्षाचा. हा उभं राहा. 13 वर्षाची पोरं बसा. 13 वर्षाचा मुलगा तर म्हणतो आई सांगती रोज बाहेरून येताना सिगारेट ओढत ओढत घरामध्ये येतो. त्याचा बाप त्याला कुत्र्यावानी मारतो पण तरी पोरगा काही सुधरत नाही. तो सिगारेट ओढत 13 वर्षाचा पोरगा घरामध्ये येतो. तुमची लेकरं पुस्तकं घेऊन शाळेत जातात, पुस्तकं घेऊन घरामध्ये येतात. याचं श्रेय फक्त देवाला आहे. हे चातुर्य तुमच्याकडे असलं पाहिजे. हालेलुया. तुमचे संस्कार, तुमची शिस्त याच्यानं नाही. त्याचा बाप त्याला एवढं मारतो तरी तो मुलगा का सुधरत नाही? तुम्हाला वाटतं की त्यांना आम्ही हातामध्ये छडी घेतल्यावर ते सुधरतील? नाही हो, देवानं त्यांना सुधरवलं पाहिजे. आमेन. शलमोनाचं ज्ञान तेच आहे. म्हणून म्हटलं भोळ्यानं चातुर्याची ओळख करून घ्या. काय चातुर्य आहे? शलमोनानं जे केलं त्यानं सगळं गौरव प्रभूला दिलेलं आहे. तुमच्या लेकरांबद्दल देवाला गौरव द्या. प्रभूजी माझी लेकरं चांगली ठेवलेली आहेत, माझी लेकरं सुरक्षित ठेवलेली आहे, माझी नोकरी सुरक्षित ठेवलेली आहे, माझं घर सुरक्षित ठेवलेलं आहे. तो एवढ्या मोठ्या लोकांमध्ये, रजकणा इतक्या लोकांमध्ये, आणि त्याचा निवाडा कसा करावा या प्रजेवर तुम्हाला राजा नेमलंय. तू मला राजा नेमलंय. देवानं नेमलेलं आहे. देवानं नेमलेलं आहे. आमेन. तुमची नियुक्ती कोणी गव्हर्नमेंटने केली नाही, ती देवानं केली. कोणा व्यक्तीच्या ओळखीने चाललं नाही. हे प्रभूचं विशेष प्रकारचं तुम्हाला देणगी आहे. चातुर्याची ओळख म्हटलेली. 10 वचन वाचा बरं. या प्रजेवर वर्तण्यास मला आता चातुर्य. काय मागितलं त्यानं? चातुर्य. मग तो म्हटलं अरे भोळ्या चातुर्याची ओळख करून घे. कशी ओळख करून घेणार आहे? शलमोनासारखी तुम्हाला ओळख करून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही तर भोळे बनला, देवा मला काहीच येत नाही. मग देव म्हटलं ठीक आहे, आता मी तुला चातुर्याची ओळख करून देतो. मग चतुर माणूस कोण आहे? त्या चतुर माणसाची ओळख तुला गाठ घालून देतो. PhD करताना तुम्ही बघता, ज्याने PhD झाली ना त्याच्याकडे सांगतं, आणि मग ते विद्यापीठ सांगतं अमका PhD झालेला व्यक्ती आहे, आणि मग जा आणि त्याच्याकडनं PhD करून घे. मग तो PhD करणारा व्यक्ती त्याच्या घरचे कांदे, बटाटे, टमाटे सगळं आणतो, कारण त्याला त्याने शिकवलं पाहिजे ना. आणि आम्ही चातुर्याची ओळख करून घ्यायची, आम्हाला देखील तज्ञ बनायचं. तर तो काय म्हटला? शलमोनाकडे जा. आता शलमोन काय करतो? शलमोन चतुर व्यक्ती कसा ठरला? काय म्हटलं वाचा त्याच्या. या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल? कोणाला करता येईल? देव शलमोनास म्हणाला ज्या अर्थी असा तुझा मानस आहे. बस. आता दुसरा मुद्दा मी पाहूया. चातुर्य मागत असताना तो काय म्हटलं माहिती का? एवढे सगळे लोक जगामध्ये अस्तित्वात आहे, एवढ्या मोठ्या प्रजेचा मी मालक आहे, एवढे मोठे लोक, आणि याचा मला न्याय निवाडा करायचा आहे. आणि तो म्हणतो की आता मला माहिती आहे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, त्यांच्या अडचणी वेगळ्या, आणि एवढ्या लोकांना कसं चालवायचं ते मला काही समजत नाही देवा. आता दुसरा असता तर एखादा हुशार माणूस असताना तर देवाला म्हणला असता, देवा तू काय काळजी करू नको, एकेकाला कसं सरळ करायचं मला माहितीये, माझ्याकडे हत्ती पण आहे आणि माझ्याकडे तेलाच्या आणि त्या आता काय म्हणतात त्याला कढया पण आहे. ज्यांनी नाही ऐकलं त्याला तेलाच्या कढयामध्ये टाकेल, जो ऐकत नाही त्याला हत्तीच्या पायाखाली देईल, जो नाही ऐकत त्याला सुलावरती देऊन टाकेल, आणि मी माझ्या पद्धतीने सगळा व्यवहार करेल. पण तो म्हणतो देवा मला माहित नाही या लोकांचा कसा न्याय करावा, मला चातुर्य दे. कारण त्याला माहिती होतं ज्यानं निर्माण केलं त्या प्रत्येकाला घडवण्याची ताकद आणि योजना त्याच्याकडे आहे. हे चातुर्य. हालेलुया. तुमच्या घरामध्ये जे लोक आहेत ना, तुमच्या परिवारामध्ये जे लोक आहेत, अहो 2 माणसाचा परिवार सुद्धा सांभाळणं फार कठीण आहे नाही का? आम्ही म्हणतो 2च लेकरे पण बस झाली. आणि पूर्वी म्हणायचे लोक खंडीचे पेंडी म्हणजे एका खंडीत 21 लेकर, आणि त्याची पेंडी
खंडीच्या पेंडी त्याला म्हणजे एक खंडी म्हणजे 21 आणि पेंडी. मग आता ते किती पेंड्या, 4 पेंड्या 5 पेंड्या म्हणजे माहित नाही किती लेकरं, तेवढी लेकरं सांभाळत होते पण प्रॉब्लेम नव्हते. पण आता एक जरी असलं तर ते म्हणतात काय नाका मोती कशात काय म्हणतात ते, नाकापेक्षा मोती जड झालाय. का चातुर्य नाहीये. शलमोन देवाला म्हणतो एवढी मोठी प्रजा आहे आणि या प्रजेला मला चालवायचंय, पण मला चालवता येत नाही, पण तू जर ज्ञान देशील तर या प्रजेला मी चालवेल. हे चातुर्य आहे प्रियानो. हालेलुया. अरे भोळ्या, चातुर्याची ओळख करून घे. तुला नाही तुझं कुटुंब चालवता येणार, तुला नाही मंडळी चालवता येणार, तुला नाही तुझ्या कामावरच्या समस्या हाताळता येणार, पण ज्याला हाताळता येईल त्याच्याकडनं मार्गदर्शन घे ना. आमेन. तू तुझ्या पद्धतीने जाशील त्यास तू हताश निराश होशील. मला कोणीतरी परवा एका बहिणीने सांगितलं, फोन केला मला, मास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, कामावरचे लोक मला खूप त्रास देत आहे आणि ते आता मला ती नोकरी सोडण्यासाठी भाग पाडत आहे. तुम्ही माझ्या स्टेटसवर वाचली असेल ती साक्ष. मला आता ती नोकरी सोडावी लागेल कारण ते लोक टॉर्चर करत आहे मला. आणि इकडं मग मी देवाजवळ प्रार्थना केली, देवा या बहिणीच्या समस्या तुला ठाऊक आहे, सिंहाची तोंड बंद केली, यांची पण तोंड बंद कर. आणि मग प्रार्थना केल्यावर त्याच रात्री त्या सगळ्या ऑफिस मधल्या लोकांचा तिला फोन आला आणि सांगायला लागले, प्लीज तू नोकरी सोडू नको, आम्हाला माफ कर, आम्हाला आमच्या चुका समजल्या का. चातुर्याची ओळख करून घेतल्यावर हा चतुर बरोबर सगळ्याला शांत करतो. म्हणून सगळ्यात उत्तम गोष्ट जी शलमोनानं केली तीच आम्हाला केली पाहिजे. आम्ही आमचे प्रयत्न नाही करायचे. आमेन. आम्हाला इकडून त्रास होतो, तिकडून त्रास होतो. या शलमोनानं एवढ्या मोठ्या प्रजेचं नेतृत्व करत असताना त्यानं देवाकडे प्रार्थना केली. काय त्याच्या प्रार्थनेचं स्वरूप होतं, कशा पद्धतीची त्याची प्रार्थना होती. या प्रजेचं चालकत्व मी करत आहे पण मला ज्ञान नाही. एक बिझनेस तुम्ही चालू केला, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, मला ज्ञान नाही. घराचं बांधकाम तुम्ही चालू केलं, म्हणा देवा मला ज्ञान नाही, आणि तुम्ही देवा तू स्वतः मार्गदर्शन कर. कदाचित घराचं बांधकाम चालू, आज अनेक लोकांच्या समस्या आहेत, पुष्कळ लोकांचे कॉल्स मला येतात, अमक्याच्या हातामध्ये घराचं बांधकाम दिलं, पैसे घेऊन गायब झाला, तो अजून यायलाच तयार नाहीये. पुष्कळ कॉल्स आहेत, पुष्कळ लोकांचे फसवणुकीचा त्यांना अनुभव आलेला आहे. पण तुम्ही जर देवाकडे जाल, त्याला सांगाल ना, आयुष्यात तुम्ही कधी फसणार नाही. का? कारण तुमचा देव हा चतुर देव आहे. त्याला माहिती आहे सगळ्यांना कसं कुठल्या जागी ठेवायचं आहे. तो तुम्हाला दाखवतो कोणत्या व्यक्तीला तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही आम्ही म्हणतो नाही तो कसा मला फसवतो मी बघतो, मी त्याच्यापेक्षा भयानक आहे. नाही हो, देवाकडे ज्ञान मागा. देव मन परिवर्तन करतो, जीवन बदलतो, अंतःकरण कठीण झालेलं मृदू करून टाकतो. म्हणून शलमोनानं काय केलं, प्रत्येक प्रश्नाची उकल असणाऱ्याला तो शरण गेला. हे चातुर्य आहे. ज्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, ज्याच्याकडे प्रत्येक समस्येचं निराकरण आहे, त्याच्याकडे तुम्हाला जायचं. हे चातुर्य आहे. भोळे म्हणून कुठं पण फिरू नका, कोणावर पण विश्वास ठेवू नका, कोणावर विश्वास ठेवू नका प्रियानो. आपल्या मुलांवर सुद्धा ठेवू नका, अजिबात ठेवू नका बरं का. कोणाला भांडायचे असतील लेकरांना येऊन भांडू द्या, मला चतुर बना, पण देवावर 100% विश्वास ठेवा. 100% त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण तो प्रत्येकाला कंट्रोल करणार नाही. म्हणून तो म्हटला ज्या प्रश्नाची अवकल होणार आहे त्याच्याकडे तुम्हाला गेलं पाहिजे. 12 वचन वाचा. त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच, याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावयाची नाही, कधीच कोणाला मिळणार नाही एवढी धनसंपत्ती. काय हो, खरा चतुर व्यक्ती कोणता? शेवटी आमची धावपळ कशासाठी आहे? तुम्ही डायलॉग मारताल नाही आम्हाला देवाचं राज्य पाहिजे, तुम्ही खोटं बोलत आहात. शेवटी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पळापळी कशासाठी करता? बोला हो, पैशासाठी. जे मनात आहे ते बोला. कशासाठी? धनसंपत्ती. बोला की जोरात. धनसंपत्ती. नको असेल तर मला द्या, मला पाहिजे. तुम्हाला नको असेल तर मला पाहिजे, मला खरंच पाहिजे. कशासाठी तुमची पळापळ आहे? पैशासाठी, धनसंपत्तीसाठी की नाही? मग पुष्कळ लोक म्हणतात धनसंपत्तीसाठी मी असा बिझनेस करेल, मी याला फसवेल, मी त्याला ठकवेल, मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करेल.
आणि तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमचं डोकं लावता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटतं की जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होईल, माझ्या घराण्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त पैसा मी कमवेल. तुम्ही मूर्ख आहात. पण तुम्हाला काय करायचं माहिती का? परमेश्वराला शरण यायचं, प्रभूवरती विश्वासून राहायचं. मी असं म्हणत नाही की तुमचं सगळं कामकाज तुम्ही सोडा, तुम्ही तुमचं कामकाज करा, पण तुम्ही प्रभूकडे या. आमेन. ज्या दिवशी प्रभू तुम्हाला हाक मारतो, जो रविवार आणि देवाचा दिवस आहे ना, आणि भोळे म्हणून तुमचा बिझनेस तुमचं कामकाज बंद करा आणि परमेश्वराच्या घरामध्ये, देवा मला माहित नाही आज माझं काय होईल. बायबल सांगतो तो म्हटला, तू इतका भोळा म्हणून माझ्याकडे आला. आता भोळे जे व्यावसायिक लोक आहेत ना, खरे हुशार लोक आहेत, आणि ते काय करतात तेव्हा 2-2-2.5 किती वेळ चर्च आहे तुमचं? बऱ्याच लोकांचा कॉल कितीला स्टार्ट? 9:30ला, आणि लगेच संपणार कितीला? म्हणजे चालू होईलचं टाइम बरोबर आहे, पण संपणार कितीला? आणि तेवढ्यात माझा एवढ्या व्यापाराचं आणि घाटा होईल. अरे मूर्ख माणसा, देवाकडे आल्यावर घाटा होत नाही. इथं असं लिहिलंय, चातुर्य काय? तू मागितलं मला एक, पण मी जगामध्ये एवढं धन कुणाला दिले नाही तेवढं धन तुला देईल. हे चातुर्य आहे. हालेलुया. हे चातुर्य आहे. म्हणून तर म्हटलं, वसईवरून ते आलेत ना, नगरवरून आलेत, कुठून आलेत, चतुर आहेत, हुशार आहेत. आणि तुमच्या अगोदर ते आलेत सकाळी, हुशार आहेत, चतुर आहेत. ते त्यांना माहितीये इथून जाताना ज्यास तो बघेल ना तर तो रिकाम्या हातानं पाठवणार नाही. शबाची राणी शलमोनाला भेटायला ती येताना भरपूर काही घेऊन आली, पण जाताना शलमोनानं एवढं सोनं रूप तिच्याकडे दिलं की ती म्हणती, जेवढं पाहिलं त्याच्यापेक्षा अधिक समृद्ध शलमोन आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे ऐश्वर आहे. लक्षात ठेवा, चातुर्याची ओळख करून घेत असताना देवाकडे जाताना अशा भावनेनं तुम्ही जा, माझ्याकडे काही नाही, जस्ट तुमच्याकडे काही नाही म्हटल्यावर देव तुम्हाला देतो. माझ्याकडे सगळे म्हणा, मग तुम्हाला देव काय देणार आहे ना, वापर तुझा तो. हालेलुया. म्हणून तर आम्ही पाहतो की त्या विधवेच्या घरामध्ये एलिया गेला आणि म्हटलं, बाई मला भाकर दे. ती काय म्हटली? एक भाकर थापणार, मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मरणार. माझ्यासारखा सेवक असता तर लगेच तिथं तिची भाकर घेतली असती, प्रार्थना केली, देवा हे पीठ संपू देऊ नको. मग कदाचित एका दिवसाची भाकर तिला मिळाली असती, पण तिकडे चातुर्याची ओळख करून घ्यायची होती. तो म्हटला, पहिले हिला रिकामं कर, हिची भाकर संपू दे. आणि तिने पण भोळेपणानं त्याच्याकडे भाकर आणून दिली, याकडं ही शेवटची भाकर. तो म्हटला, मला दे. तिला काय माहिती, तिच्या डोक्यामध्ये जर अशी कल्पना आली असती, अरे यालाच भाकर नाही, हा मला मागायला आलाय, आणि हा खाऊन गेल्यावर आता कुठली भाकर दुसरी येणार आहे. हुशार असती तर ती काय म्हणली असती, कुठून आणणार आहेस बाबा, तूच उपाशी आहे, मला भाकर मागत आहे, आता माझा मुलगा आणि मला कुठून थापून देणार आहे. मग तू तर चमत्कार करायला पाहिजे. पण ती भोळेपणाने म्हटली, विश्वास ठेवला, माझी भाकर मी तुला देऊन टाकते. भोळेपणाने विश्वास ठेवला, चातुर्याची ओळख करून घेतली, भाकर तिच्या स्वाधीन केली, आणि भोळेपणानं बघत बसली कसा खातो काय खातो. भाकर संपली, आणि संपल्याबरोबर आता परमेश्वर म्हणतो, एलिया जा, तिच्या काठवतीवरती आशीर्वाद माग, तिच्या तेलाच्या भांड्यावरती आशीर्वाद दे. आणि बायबल सांगतं, तो म्हटला सगळीकडे उपासमार होती, परंतु शास्त्र सांगतं 3.5 वर्ष तिच्या काठवटीतलं पीठ संपलं नाही, तिचं तेलाचं भांड रिकामं झालं नाही. चातुर्याची ओळख करून घ्या, जी शलमोनानं करून घेतली. त्यानं आधी पैसा मागितला नाही. हालेलुया. आज रात्री जर देव स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देऊन म्हटलं, मनोज बोल तुला काय पाहिजे, हे बाय 300-400 कोटी रुपये माझ्या बँकेमध्ये ठेवून टाक. पहिला डायलॉग माझा. आता 1-2 कोटीने काय होणार हो आपलं, नाही का? चर्च बांधायचं म्हणजे आपल्याला जास्त लागणार आहे. तेव्हा 300-400 कोटी रुपये बँकेत टाक. देवला ठीक आहे, 300-400 कोटी पाठवतो तुझ्या खात्यात. देव 300-400 कोटी पण माझ्या खात्यामध्ये पाठवेल, आणि ईडीला बी कळवेल. ईडी सगळं रिकामी करेल. मग आपण भोळेपणानं म्हणायचं, देवा जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या तू भागव. आमेन. देवाला तुमच्या गरजा माहिती आहे. हालेलुया. आणि असं लिहिलंय, तो तुमच्या गरजा झोपेही पुरवतो, त्याच्या संपत्त्यानुरूप. कोणाच्या संपत्त्यानुरूप? परमेश्वराच्या.
आता तुम्हाला जी गरज आहे ना, तर देव त्याच्या संपत्ती, आता देवाची संपत्ती याच्यात आहे, अफाट आहे. सलमोनाकडे ते ज्ञान होतं, भोळा बनून गेला. मला नाही कळत काय मागावं देवा, मला फक्त एवढं दे, या लोकांचं कशा पद्धतीने रक्षण करावं, त्यांच्याशी कसं बोलावं, त्यांचा व्यवहार कसा करावा, कसं शत्रूला सामोरं जावं. देवाला माहितीये हे सगळं करायचं तर याला पैशाची गरज आहे. मग देव त्याला काय म्हटलं माहिती का, रे फार बुद्धिमान आहे बरं का तू, हुशारीने मागितलं मला, मी तुला ज्ञान तर देतोच देतो, आणि त्याच्याबरोबर काय देतो, एवढी धनसंपत्ती, एवढी धनसंपत्ती देतो, ऐश्वर्य मी तुला देईल. मग शल्मोन गिबोनियेतल्या, नाही ते सगळं वाचा, त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतो, हे तर तुला देतोच. याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणालाही प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावयाची नाही, एवढी धनसंपत्ती, एवढी काय करतो, धनसंपत्ती. आता तुमचं पळापळ सगळी धनसंपत्तीच आहे, पण चातुर्यानं धनसंपत्ती मिळवा. सगळं देवाकडे जाऊन, देवा मला काय कळत नाही, मला काय कळत नाही, मला काय कळत नाही. हालेलुया. फार असतं काही काही हुशार लोक असतात. किती देऊ तुम्हाला, नाही मला काही कळत नाही, तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा ना. मग आता याला याच इज्जत असते की नाही. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जितकं पाहिजे तितकं द्या. हीच गोष्ट शल्मोना ट्रिक वापरली. त्याला माहितीये ज्याच्याकडे मागतो ना त्याच्याकडे आकाश कपाट भरून आहेत. आकाश कपाट म्हणजे समजतं का तुम्हाला, आकाश हे कपाट आहे. हालेलुया. आकाश कपाट कळतं का तुम्हाला. आकाश म्हणजे तुम्हाला वाटतं आकाशात कुठंतरी एक कपाट, आकाश म्हणजे आकाशात एक कपाट नाही, आकाश हेच कपाट आहे. किती मोठं कपाट आहे, लागतं का त्याचं थांग कोणाला. या आकाशाच्या कपाटामध्ये देवानं भरपूर संपत्ती ठेवलेली, शोधतोय तो. एखादा भोळा कोणतरी येईल आणि तो म्हणेल मला काही कळत नाही आणि तू दे. मग देवानं शल्मोनाला म्हटलं मी एवढं देतो ना, अजूनपर्यंत जगात कोणाला दिलं नाही, मी तुला देईल. अजून शल्मोनाच्या नंतर देव असे लोक शोधत आहे जे चातुर्यानं देवाकडे मागत आहेत. हालेलुया. तुमच्या घराण्यात, तुमच्या परिवारामध्ये, या शहरामध्ये लक्षात ठेवा, आनंद वाटतो मला या शहरात देवानं ठेवलं. हालेलुया. बरेच लोक आमच्या तरुणांना म्हणतात तुमचा पाळक काय, तुमचा पाळक लय श्रीमंत आहे. श्रीमंत म्हटल्यावर माझे बी क्रेडिट म्हणजे तुमच्यापेक्षा देवाने मला जास्त दिलं ना, देवाचं गौरव. कारण बायबल सांगतं मी तुला एवढं देईल याच्या अगोदर कोणालाच दिलं नव्हतं. हे क्रेडिट देव तुम्हाला देतो. हालेलुया. कशासाठी स्ट्रगल करता, कशासाठी धडपडता, कशासाठी रोजच्या दिवसामध्ये आणि पळापळी करता. काही करायचं नाही, देवाकडे जायचं आणि देवाला म्हणायचं देवा आज मी माझी रिक्षा बंद करून आलो. शिंदे ब्रदर, देवा रिक्षा बंद करून आलो. भोळेपणाने यायचं, आज काय धंदा होईल माहित नाही. देव म्हणतो रविवारपेक्षा सोमवारी तुला चातुर्याची ओळख करून दे. मी तुला समजून सांगेल कसं बिझनेस करायचा, कशा पद्धतीने, कोणतं कस्टमर कशा पद्धतीने. असे कस्टमर सापडतील की तुम्हाला कळून जाईल की खरोखर देव महान आहे, देव महान आहे. उगाच पळापळी करत बसायची. काही लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती पळापळी. कसं नाही, लेकरांचं हे शिक्षण आहे, अमक आहे तमक आहे, गप्प बसा रे. हालेलुया. सगळं देव पुरवणार आहे. त्याच्यावर पडून जा ना, देवावर पडा. मी येतो रविवारी चर्चला, मला माझ्या लेकरांचं काय नाही, देवा तू त्यांचं बघून घ्यायचं. टेन्शन देवाला द्या, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. तुमचं तुम्ही सकाळी उठायचं, छान नाश्ता करायचा, व्यवस्थित आंघोळ बिंगोळ, आंघोळ पण करून या बरं का, बाकीच्यांना टेन्शन देऊ नका. आंघोळ बिंगोळ करून छान सेंट बिंट मारून चर्चला येऊन चांगली वर्शिप करायची. जाताना व्यवस्थित घरी जायचं, जेवायचं, बिर्याणी खायची, झोपायचं, दुसऱ्या दिवशीची वाट बघायची. आठवडाभर प्रभू तुमच्या सगळ्या गरजा भागवत आहे. हे भोळेपणानं जगणं आहे. देवावरती अवलंबून राहा, देवावरती अवलंबून राहा, परमेश्वरावरती डिपेंड राहा. कुठल्याच गोष्टीची चिंता करत बसू नका, उगा पळापळी करत बसायचं नाही. आता जी साक्ष सूरजने सांगितली ती कुलकर्णीची, कित्येक वर्ष ते म्हटले आम्ही डॉक्टरकडे गेलो, पुष्कळ प्रयत्न केले लेकरं होण्यासाठी, पण लेकरं झालीच नाही. मग ठरवलं परमेश्वराच्या मंदिरात जायचं. आले देवाच्या मंदिरामध्ये. दोघं नवरा बायको टू व्हीलरवर लांबून लातूरच्या पुढे औसा कुठून आहे तिथून दोघं नवरा बायको विचारे यायचे आणि त्यांच्याकडे पाहिलं नाही. मला वाटलं पण नाही त्यांच्याकडे लेकरं नाहीत म्हणून.
आणि मग त्यांनी मला भेटून परवा सांगितलं, मुंबईला चाललो, गाडीवरती चाललेलो होतो, तेवढा डॉक्टरचा कॉल आला आणि त्याने सांगितलं, कॉंग्रॅच्युलेशन, तुमची बायको प्रेग्नंट आहे एवढ्या वर्षानंतर. उगं कशाला पळापळी करे, त्याच्यावर अवलंबून राहा ना, त्याच्यावर डिपेंड राहा. आमेन. चातुर्याची ओळख करून घ्या. आता तो शलवणाकडे घेऊन जातो आणि शलवणानं देवाकडे चातुर्य मागितलं. अजून कुणाकडं चातुर्याची ओळख करून घेण्यासाठी कुणाकडे? नीतिसूत्राचं पुस्तक 30वा अध्याय 24 ते 28 वचन वाचा. नीतिसूत्राचं पुस्तक 30वा अध्याय 24 ते 28 पर्यंतची वचनं वाचूया पटकन. लहान व अत्यंत शहाणे असे 4 प्राणी लहान व अत्यंत शहाणे म्हणजे चतुर, शहाणे असे 4 प्राणी, असे 4 प्राणी पृथ्वीवर आहेत. मुंग्या अशक्त कीटक आहेत. अशक्त कीटक आहेत. तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात. त्या आपलं अन्न साठवतात. तो चातुर्याची ओळख करून घ्यायची ना. मग शलमोनाकडे जा. शलमोनानं काय चातुर्य वापरलं? तो म्हटलं मला काही समजत नाही. आणि मग ते देव म्हटलं ठीक आहे, तुला काही समजत नाही तर मी तुला ज्ञान पण देईल, संपत्ती पण देईल, सगळं देईल. आता तो म्हणतो अरे मूर्खांनो, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, चतुर व्हायचं मुंग्यांकडे जा. कोणाकडे जायला सांगितलं? मुंग्यांकडे. देव मुंग्यांकडे पाठवतो. काय देव आहे? मुंग्यांपासून शिका म्हणतो. हालेलुया. आणि त्याला चतुर म्हटलं. का चतुर म्हटलं माहिती का? मुंग्या हे सगळ्यात अशक्त कीटक आहे. एक हिंदी पिक्चर मध्ये एक डायलॉग सारखा असायचा, मैं तुम्हें चिट्टी की तरह मसल दूंगा. आणि आपण पण एकमेकाशी बोलतो ना, तुला मुंगी सारखा फुकून टाकेल बोलतो ना. असतो हाच मुंगी, पण डायलॉग मारताना मी तुला मुंगी सारखा फुकून टाकेल. आणि देव म्हणतो तू शहाणा व्हायचं तर तिच्याकडे जा. कुणाकडे जा? हालेलुया. मुंग्यांकडे. फुकून टाकलं तर उडून जाईल तिच्याकडनं शहाणपण शिक. हालेलुया. काय शहाणपण शिक आहे? ऐका, जगामध्ये जर तुम्हाला चतुर बनायचं आहे, चतुर बनण्यासाठी प्रभूचं मार्गदर्शन, देवाचे संस्कार, देव तुम्हाला काय शिकवत आहे? तुला शहाणा बनायचं, मुंगीकडे जा. काय मुंगीकडे जायचं? या मुंगीला आपल्या जीवनाची शाश्वती नाही. कोणाच्या पायाखाली सापडेल, किती काळ जगणार आहे, आणि त्या गोष्टीचा विचार न करता तिचा जगण्यासाठीचा संघर्ष चालू असतो. रात्रंदिवस संघर्ष चालू असतो. जर मुंगीच्या जागी तुम्ही स्वतःचा विचार करत असताना, तर मी काय विचार केला असता माहितीये का? देवा काय जीवन दिलं रे, कोणीतरी मला फुकलं तर मी उडून जाईल. काय जीवन दिलं, सकाळी उठलं तर त्या ज्या घरामध्ये चाललो तर ते DDT पावडर घेऊन येणार आहे आणि मग तिथं माझ्यावरती टाकणार आहे, मी मरून जाणार आहे. काय जीवन दिलं देवा. आता पावसाळ्यामध्ये हे घर सोडून दुसरीकडे चांगलं पटांगणात, शिलोचरच्या बाहेरच्या पटांगणात राहत होतो आणि वाळू तिथं होती. आता पाऊस पडल्यावर मी कुठं जाऊ? सगळी कुरकुर 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 कुर. पण तो मुंगीकडे जाऊन शहाणपण शिक. हालेलुया. काय शहाणपण आहे? ती तिच्या कमजोरीचं कुठल्याही पद्धतीने भांडवल करत नाही, तर तिच्या कमजोरीमध्ये जगण्यासाठीचा संघर्ष ती शिकते. तसं तुमच्या कमजोरीत जगण्याचा संघर्ष शिकण्यासाठी जाऊन तुम्हाला मुंगीकडे पाहावं लागेल. संघर्ष आहे. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही दुर्बल असाल, पण मुंगीकडे जाऊन तुम्हाला ते शहाणपण शिकावं लागेल. हिटलर सुद्धा जर्मनीला सगळीकडनं चारी बाजूने घेरलं आणि घेरल्यानंतर आता हिटलर समोर मोठा प्रश्न पडला की आता मी मरणार आहे. मग हिटलर एका खड्ड्यामध्ये पडला आणि पडल्यावर त्यानं त्याची पिस्तूल काढली आणि तो म्हटला तर मी मरून जातो, कारण लोकांच्या हाती जर मी सापडलो तर ते मला अतिशय हालहाल करून मारणार आहे. का तर मी पण पुष्कळ लोकांना असं मारलेलं आहे. आणि तो हिटलर त्या खड्ड्यामध्ये पडला आणि त्या खड्ड्यामध्ये एक मुंगी तो खड्डा पार करण्याचा प्रयत्न करत होती आणि ती खाली पडत होती. परत ती मुंगी प्रयत्न करायची, वर जायची, अर्धा खड्डा वर गेला, परत पडली. परत मग ती मुंगी प्रयत्न केली, पाऊण खड्ड्यापर्यंत आलं, परत पडली. परत ती मुंगी आणि त्या खड्ड्याच्या टोकाजवळ आली, तिथून पडली आणि मग ती मुंगी खड्डा चढून पलीकडे गेली. हिटलरला कळलं, अरे संघर्ष करावं तर मुंगीसारखा. हिटलर त्यानं आत्महत्या केली नाही, तो बाहेर पडला आणि हिटलरनं पुन्हा जगावरती राज्य केलं. आणि बायबल पण काय सांगतं माहिती का? अरे अळशा, मुंगीकडे जाऊन शहाणा हो. का तर तिचा संघर्ष संपत नाही. देवाच्या लोकांनी असंच संघर्षाचं जीवन जगायचं. एक दिवशी तुम्ही यशस्वी होणारच आहात, सक्सेस येणारच आहे. हालेलुया.
पण संघर्ष तर करा ना, जगण्यासाठी धडपड तर करा ना. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती आपलं अन्न उन्हाळ्यामध्ये साठवती. तिला माहिती आहे की काही काळानंतर मला ते अन्न मिळणार नाही. आम्ही पण तसंच प्रयत्न केला पाहिजे. आता जोपर्यंत तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. शहाणे व्हा, चतुर व्हा. आळसामध्ये दिवस घालवू नका. रोजच्या दिवसामध्ये संघर्ष करा. एक एक क्षणाची किंमत तुम्हाला समजली पाहिजे. एकेका क्षणाची. वर्ष असेच वाया घालवू नका. प्रयत्न करत राहणं, जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी धडपड करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. मुंगीपासून शहाणपण घ्या. तिचं आयुष्य अल्प आहे. किती मोठा जर बारा आला तर ती उडून जाणार आहे. तुमच्या पायाखाली सापडून ती मरणार आहे. तुम्हाला तर फार मोठं आयुष्य आहे. जर मुंगी संघर्ष करत आहे तर तुम्हाला संघर्ष येत नाही का? स्ट्रगल करता येत नाही का? लढण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही का? पुढे जाण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नाही का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंगीपासून काय शहाणपण आहे. तुम्ही त्या मुंग्या ज्या जातात ना, माझा लहानपणीचा तो खेळ असायचा. लहानपणी सगळे आपण करामतीच असतो नाही का? ते मुंग्यांच्या रांगा चालल्या की मी काय करायचं माहिती का, तिथं मुद्दामून खडून आडवं काहीतरी करायचं, रेष मारायचं. आणि मी बघायचो काय करतात त्या मुंग्या. तर त्या मुंग्या खडूची रेष दिसली की मागं वळायच्या आणि त्या दुसऱ्या मुंगीला चिटकायच्या, मग तिला चिटकायचे, मग पुढं. मग ते सगळे आपला मार्ग बदलायचे बरं का. त्या खडूकडे जात नाहीत ते. तुम्ही घरी गेल्यावर हा प्रयोग करून बघा. तुम्ही तिथं जायचे, त्या मुंग्यांच्या रांगामध्ये खडू लावायचा आणि ते खडू लावल्याबरोबर त्या मुंग्या आपला मार्ग बदलतात. त्यांना कळतं की समोर मरण आहे, त्यांना कळतं की समोर अडखण आहे, त्यांना कळतं की समोर धोका आहे. ते आपला मार्ग बदलतात. तुम्हाला पण तुमच्या जीवनात धोके दिसले तर मुंगीसारखं शहाणपण करा, आपला मार्ग बदला. जीवनामध्ये धोके आहेत. काही ठिकाणामध्ये तुम्ही अडखळे जाणार आहे तुमच्या वाटेवरती आणि संकट आहे. म्हणून आम्ही पाहतो की जसा योसेफ सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आलं संकट, त्याला कळलं की इथं माझं मरण आहे. तो तिथं त्याचं वस्त्र टाकून पळाला, मार्ग बदलून टाकलं त्यानं. हे संघर्ष करण्याची ताकद असली पाहिजे. मार्ग बदलता आला पाहिजे. त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. मार्ग बदला. जिथं परमेश्वरानं तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवले त्या मार्गाने तुम्हाला जावे लागेल. त्याच गोष्टीवरती अडकून पडू नका. मुंगीकडे जाऊन शहाणपण घे आणि उन्हाळ्यामध्ये अन्न साठवतं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुंग्या स्वतःच्या अन्नाची तरतूद करून ठेवतात. मुंग्यांकडनं कळतं, ते स्वतःचं अन्न स्वतः साठवतात. आम्ही तर वैतागलोय. आमचं तिथे एवढं चांगलं घर, कधी मुंग्या येत नव्हत्या. साखर उघडली की मुंग्या, तांदूळ उघडले की मुंग्या. त्या बिचारे आमच्या आईला, तिला वाटतं कधीतरी ते काय खाते की ते रक्त वाढा म्हणून, काजू बदाम असं नाही हो. ते बियाला कशा लागतात? खारी काजू काय असतं ते? खजुराला सुद्धा मुंग्या. खजुराला पण मुंग्या, अंजिराला पण मुंग्या. मग आम्ही काय करतो, बाय आता आतून लावलं तर मुंग्याच्या वेळी आम्हीच मरू. जर ते समजा आतून जर तो खडू लावला, मुंग्या खातील का नाही खाणार, पण आम्हालाच कुठतरी खडू लागेल. मग आम्ही काय बाहेरून खडू लावतो की आतच जाऊ नये. पण तरी पण त्या जातात आणि घेऊन येतातच. मुंग्यांपासून काय शिकायचं? कोणही व्यक्ती तुमच्या प्रगतीला अडखण करू शकत नाही. तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे विजनच पाहिजे. तुमच्याकडे ध्येयच पाहिजे. हालेलुया. कोण तुम्हाला अडू शकणार आहे? आम्ही कारण सांगतो, याच्यामुळे अडखण आहे, त्याच्यामुळे अडखण आहे, हा व्यक्ती माझ्या मार्गातली बाधा आहे. कोणी व्यक्ती बाधा नाही, तुम्ही स्वतःच तुमचं अडखण आहात. त्याच्याकडे चिकाटी आहे. तिला किती कोणी अडखण केलं तर तिला माहिती आहे मला तिथं पोहोचायचं आहे आणि ते तिथं पोहोचतात. म्हणून बायबल सांगतं मुंग्यांकडे जाऊन शहाणपण शिका. पुढे वाचूया. लक्षात ठेवा. आता या मुंग्यांपासून काय शिकायचं? पहिली गोष्ट, कष्ट करायला शिकायचंय. काय शहाणपण आहे? कष्ट केलंच पाहिजे. आमीन म्हणाल का? जरा जोरात आमीन म्हणाल का? अजून जोरात आवाज येईल का? कष्ट केलंच पाहिजे. कष्टाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. आता तुम्ही तर म्हणला, मगाशी म्हणला देवावरती अवलंबून राहा, आता म्हणता कष्ट करायला पाहिजे.
मला माहिती तुम्ही देवावरती अवलंबून राहा म्हणल्यावर अंगावरती घोंगडी घेऊन निवांत झोपताल नाही का? चला आता देवा पाळकानं सांगितले जाऊन झोपायचं, निवांत खायचं प्यायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, टीव्ही बघायचं, रात्री झोपताना परत झोपायचं, सकाळी उठायचं, तेवढंच काम करायला नाही हो. मुंग्यांकडनं पण शहाणपण शिकलं पाहिजे, काम तर केलं पाहिजे ना, रांग दिसली पाहिजे. मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीकडे बिझनेस असला पाहिजे, नोकरी असली पाहिजे, व्यापार असला पाहिजे. सगळे लोक कुठंतरी कामामध्ये गुंतलेले पाहिजे का? कारण देव तुमच्या हाताच्या कामाला बरकत देणार आहे. हे मुंग्या जर बघितले ना तुम्ही तर इतक्या असतात ना, टोळ्या टोळ्याने की विचार लोक. अजून या मुंगीचं वैशिष्ट्य माहिती का? एक मुंगी पण हत्तीला भारी असते नाही का? हत्तीला भारी असते. नंतर मुंगी, हत्तीच्या कानात मुंगी गेली तर हत्ती सुद्धा घाबरून जातो. लक्षात ठेवा, अस्तित्व असंच असू द्या. तुम्हाला बघितल्यावर चांगल्या चांगल्याला धडकी भरली पाहिजे. तो मुंग्यांकडनं शहाणपण, अशी बुद्धिमत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्ही नाही लोकांना घाबरायचं, लोक तुम्हाला घाबरले पाहिजेत. तुमचं चातुर्य, तुमचं आणि जगण्याची पद्धत, व्यवहाराला सामोरं जाण्याची तुमची पद्धत, लढण्याची तुमची क्षमता. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जरी गेला ना तर त्या असणाऱ्या एज्युकेशनचं भय बाळगू नका. मुंगी सारखं बना की तुम्हाला चांगले चांगले घाबरले पाहिजे. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. पुढे वाचा. ससे, 26 वचन. ससे हे सशक्त प्राणी नाहीत, सशक्त प्राणी नाहीत, तरी ते खडकात आपली बिळे करीतात, आपलं बिळे करतात. टोळास, बस. ससे अशक्त प्राणी. काय लिहिलं त्याच्यामध्ये? ससे हे सशक्त प्राणी नाही, म्हणजेच अशक्त प्राणी. ससे कसे आहेत? अशक्त. आता या तो म्हणतो मुंगीकडे जाऊन शहाणे व्हा चतुर होण्यासाठी. अरे भोळ्यांनो, पहिल्यांदा मुंगीकडे जा, म्हणजे कष्ट करा. सगळ्या भोळ्यांनी कष्ट केलं पाहिजे. आमीन म्हणाल का? आणि न कष्ट करणारे भोळे त्यांच्यात डीडीटी पावडर टाकून मारून टाका. त्यांना कामच करत नाही, डीडीटी टाका, काय उपयोगाचं त्यांचं? अजिबात त्यांना खायला भाकरी विक्री देऊ नका, कमरेत लाद घाला, त्यांच्या झोपू देऊ नका घरामध्ये. त्यांना कष्ट केलंच पाहिजे. मुंगींकडे सांगितले शहाणपण. आता तो काय म्हटलं माहिती का? मुंग्यांकडे तर शहाणपण जाऊन मग तुम्ही शिकाल. आता आणखीन काय सांगितलं? तो सशांकडून पण शहाणपण शिकलं पाहिजे. काय सशाकडे आहे? सगळ्यात भित्रा प्राणी ससा आहे. अरे लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली, पान पडलं तर काय म्हटलं? ढग पडलं, ढग पडलं, ढग पडलं, आकाश पडलं म्हणून सशाची पळापळी. इतका भित्रा प्राणी, पान पडलं तरी त्याला भीती वाटते. आम्ही पण कधी कधी या सशासारखा असतो. डोकं दुखलं तरी वाटतं कॅन्सर झाला, छातीमध्ये जरा दुखलं, ऍसिडिटी वाढली की अटॅक येऊन मरून जाणार आहे. काय खाल्लं ते तर आठवा ना, नंतर डॉक्टरकडे जा. जरा कुठं वजन उचललं की मणक्यात गॅप आली, अजून एक्सरे नाही, कुठं काय काढलं नाही, तोपर्यंत एवढं भित्री आल्या. मग एवढे तुम्ही भित्री आहात ना. इतकं सुंदर सांगितलं. सशाकडे जा, त्याच्याकडनं शहाणपण घ्या. तो काय करतो? त्याला माहिती आहे शत्रूचं भय आहे, मग तो खडकाच्या कपारीमध्ये बीळ करतो. हालेलुया. सगळीकडे शत्रू आहे. बाबा खायला बाहेर पडल्याबरोबर त्याला माहितीये माझ्यावरती टपून असणारा प्रत्येक व्यक्ती आहे. माणूस पण टपलेला आहे, त्याला पण पाहिजे गुबगुबीत ससा. म्हणजे आमच्याकडे गाणं, ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. आमच्या लेकराला नाही का, त्याच्यावर तर आमचे दिवस चालले. मग आम्ही बाळा ससा ससा त्याला पाळून आणतो, घरामध्ये कोंबून ठेवतो, त्याच्यात काय त्याचं सगळं स्वातंत्र्य घालून टाकतो. तिकडे वाघ पण त्याची वाट बघत असतो, लांडगा वाघ बघत असतो. मग त्याला माहितीये माझ्याकडे शत्रू माणसापासून तर प्रत्येक असणारा प्राणी माझा शत्रू आहे. पण मला बचाव करायचा. कसा बचाव करणार आहे? खडकाच्या कपारीमध्ये बीळ करून जातो. आणि बायबलमध्ये सांगितले करंथीकरच्या पत्रामध्ये, तो खडक तर ख्रिस्त आहे. तुम्हाला भीती वाटते ना? परिस्थितीची भीती, आर्थिक प्रश्नांची भीती, तुमच्या भविष्याची भीती वाटते, नातेवाईकांची भीती, आजारपणाची भीती, आर्थिक प्रश्नांची भीती, अनेक प्रकारची भीती तुमच्या समोर आहे. मग तुम्ही भीतीचं जीवन जगण्याच्या ऐवजी सशापासून शहाणपण शिका ना. काय करतो ससा? भीतीपासून सुटका मिळावी म्हणून खडकाला खोदत बसतो, मेहनत करून करून आतमध्ये खडकाच्या कपारीमध्ये जाऊन बसतो. तसं आम्ही जर आम्हाला भीती वाटते ना तर येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये जाऊन राहायचं, येशू मध्ये जाऊन राहायचं. बस ऐका नीट.
येशू शिष्यांना म्हटला चला आपण पलीकडे जाऊ, आणि पलीकडे जाऊ म्हटल्यावर नावेमध्ये येशू झोपला आणि शिष्य नावेमध्ये वादळ आल्यावरती घाबरले आणि मग येशूला म्हटले प्रभूजी आपण बुडत आहोत. येशू उठला, वादळाला धमकावलं याच्याकडे आला. अरे अल्पविश्वासू, कुठवर पर मी तुमच्यावर असून कुठवर मी तुमचं सोसू. त्याच त्यांनी पाहिलं वादळ वारं हे सगळं काही याचं ऐकतात शांत झाले. मग त्यांना कळलं येशू नावेमध्ये होता म्हणून आम्ही वाचलो, येशू नावेमध्ये नव्हता हे येशू मध्ये होते म्हणून वाचले. खडकाच्या कपारीत बीळ केल्याचा हा फायदा आहे. एकदा का तुम्ही येशू मध्ये असला तर तुम्ही सुरक्षित आहात. आमेन. कोणता अपयश, कोणता पराजय, कोणता व्याधिविकार तुम्हाला स्पर्श करणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन. शुगर असू द्या, बीपी असू द्या, येशू मध्ये राहायचंय. आमेन. हे देवा तुला न्यायचं तर नेन, ठेवायचं तर ठेव. लय टेन्शन घेत बसायचं. डॉक्टर सांगितलं शुगर वाढली आमका, देवा न्यायचं तर नाही, ठेवायचं ठेवा. तो हट्ट करत बसला, अजून थांब, काही लोक अजून थांब, नातवाचं परतुंडाचं ह्याचं त्याचं लग्न ले सांभाळणार आहे तुम्हाला ते नातवंड परतुंड. एक डायलॉग मान न्यायचंय का? तयार आहे, तुझ्या हातात आहे. न्यायचं तर नाही, ठेवायचं तर ठेव. तिकडे प्रभू म्हणतो राजा तुझ्या आयुष्याची 15 वर्ष मी वाढवून टाकलेली आहे. प्रेज गॉड. हिजकिया राजाला म्हटलं तुझ्या घराची निर्वाणीरव कर. त्याला भीती वाटली. देवाच्या मंदिराकडे तो गेला, यरुशलेमेकडे तोंड करून तो रडायला लागला. आतमध्ये जाऊन रडत असताना प्रभूजी मी तुझ्या समोर कसा सात्विकपणे चांगला वागलो तुला माहितीये. तिकडे देव म्हटला जा तुझ्या आयुष्य 15 वर्षाने वाढवलेले. त्याला भीती वाटली. आतमध्ये गेला तो, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेला, भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली. प्रभू मधलं जीवन किती सुरक्षित आहे. हालेलुया. इथे जावा, तुम्हाला सगळ्या प्रश्नातनं सुटका मिळेल. म्हणून खडकाच्या कपारीमध्ये बीळ करून त्यानं राहिलेले. तुमच्याही जीवनामध्ये जर तुम्हाला शहाणा व्हायचं असेल, चतुर व्हायचं असेल, त्या खडकाच्या कपारीमध्ये तुम्हाला राहावं लागणार आहे. जसं ससा राहतो तसं तुम्हाला त्या खडकाच्या कपारीत राहावं. त्याच्यापासून शहाणपण घ्या, सशापासून. हालेलुया. आणि त्या सशाचं वैशिष्ट्य पहा, बाहेर जातो गवत खातो आणि तो वाघ असा दबा धरून बसतो. म्हणतो आता आज चांगली बिर्याणी होणार, आज मी त्याला खाणार आहे, काय गुबगुबीत काय मस्त मस्त त्याची स्वप्न तो रंगवत असतो. ससा त्याला जवळ येतो, खातो पितो, टणकन उडी मारतो, बिळामध्ये जाऊन बसतो आणि बिळामधनं जाऊन त्या वाघाला म्हणतो घुस बरं, घुस बरं, आता घुस बरं. येऊ शकतो का तो आतमध्ये? वाघाला कळतं अरे याला आता मी चॅलेंज करू शकत नाही, कारण हा कपारीमध्ये. लक्षात ठेवा सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, पण ज्यास तुम्ही ख्रिस्तामध्ये असता तो फक्त पाहू शकतो पण तुम्हाला हात लावू शकत नाही. हे चातुर्य आहे, हे चातुर्य आहे. आमेन. नाही शिरू शकत जिथं तुम्ही आहात तिथं. हालेलुया. तो गरजणाऱ्या सिंहासारखा शोधत आहे, पण तुम्ही ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहात ना. तिथं तो तोंडच घालू शकत नाही, आतमध्ये येऊ शकत नाही. का? कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. आणि तुम्ही ज्याच्यामध्ये लपलेले आहात तिथं त्या सैतानाला काहीच करता येत नाही. म्हणून सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल पडला पण त्याला तो खाऊ शकला नाही. तिथं ऑलरेडी हा त्या ख्रिस्तामध्ये बसलेला व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे देवाने त्याला सुरक्षित केलेलं आहे. म्हणून म्हटलं खडकाच्या कपारीमध्ये राहा. अजून एक वचन वाचा, खरं तर पटकन वाचूया. 2 27 वचन. टोळास कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. टोळ्या करून एकदम उडतात, एकदम उडतात. त्यानंतर तो शहाणपण घ्यायचा, टोळाकडे जा. अरे भोळ्या नो, चातुर्याची ओळख करून घ्या. मग देव तो कोण चतुर आहे? टोळ्या. टोळांच्या टोळ्या. या टोळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? यांना राजा नाही, हालेलुया, नेतृत्व कोणाचंच नाही, पण एकत्र उडतात. आणि ज्या एकत्र उडतात ना त्या समोर असणारं सगळं शेत फस्त करून टाकतात. नेतृत्व नाही त्यांच्याकडे. हालेलुया. त्यांना कोणी सुद्धा राजा नाहीये, पण सगळ्यांमध्ये एवढं ऐक्य आहे ना, ते एकत्र उडतात. आमेन. तसं देव परिवाराला सांगत आहे, जर परिवार एकत्र उडला ना तर कितीही मोठं आव्हान असेल तर तुम्ही त्याला सहजपणे फस्त करून टाका. परिवाराने एकत्र राहायला पाहिजे. त्यांच्यामध्ये मतभेद असता कामा नये. आमेन. कुटुंब नेहमी एकत्र असलं पाहिजे. हालेलुया. त्यांना कोणी राजा नाही. का त्यांना राजा नाही? आता इथं जर तुम्ही बघितलं तर तो टोळाला कोणी राजा नाही. कुटुंब तुटण्याचं कारण तरी काय? मंडळी तुटण्याचं कारण काय? मंडळीमध्ये 2 भाग असण्याचं कारण काय? तिथं असतं मोठं कोण, राजा कोण, कोणी कुणाचं ऐकायचं. चर्चमध्ये ज्यावेळेस वाटतं की माझं ऐकलं पाहिजे, घरामध्ये वाटतं माझं ऐकलं पाहिजे,
ही माझेपणाची भावना ही एकमेकाला तोडण्याचं काम करते. पण ज्यास आम्ही म्हणतो राजा कोणीच नाही, आपण एकत्र राहू, राजा आमचा देवच आहे, देव आमचा राजा आहे, त्याचंच ऐकलं पाहिजे. हे परिवारामध्ये घडलं पाहिजे, मंडळीमध्ये पण ते घडलं पाहिजे. ज्यास मंडळीमध्ये प्रत्येक जण आपलंच नेतृत्व मांडण्याचा प्रयत्न करतो. मी नेता आहे, माझा ऐकायला पाहिजे, मग याचा एक भाग त्याचा एक भाग. टोळ वेगवेगळे टोळ नसतात, सगळे टोळ एकत्र उडतात. तसं चर्च मध्ये किती पण असले तरी सगळे एकच असले पाहिजे आणि सगळे येशूला बघून येशूला फॉलो करणारे असले पाहिजे, येशूच्या मागे चाललं पाहिजे. तसं मंडळीमध्ये असो किंवा परिवारामध्ये असो सगळ्यांमध्ये युनिटी असलीच पाहिजे. आमेन. आणि मंडळीच्या युनिटी संबंधानं मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मंडळीमध्ये युनिटी असेल ना, एखादं गाव फस्त करणार नाही, राज्य फस्त करतील. महाराष्ट्रानंतर भारत आणि भारतानंतर जगातला प्रत्येक देश, या देशामध्ये ख्रिस्ताचं वचन पोचलं जाणार. हे टोळाचं वैशिष्ट्य आहे. आणि तो मंडळाला काय म्हणतो, टोळापासून धडा घ्या, शहाणे व्हा, शहाणे व्हा. तुमच्यामध्ये फुटी असता कामा नये, तुमच्यामध्ये ग्रुप असता कामा नये. तुम्ही सगळेजण एक सारखं एकत्र उडा, एक सारखं एकाच्याच मागे सगळे निघा. हालेलुया. एकाच्याच मागे निघायचं. येस. हे चर्च पुढे जाण्याचं कारण काय माहिती का? इथं लीडरच कोण नाही. हालेलुया. कोणच लीडर नाही. मला बरेच विचारतात तुमच्या कमिटीचं काय? सायलेंट कमिटी आहे. हालेलुया. आहे कमिटी पण सायलेंट नाही का? कधी कधी आय सायलेंट आहे, मग घातलाच कशाला तिथं? आर सायलेंट आहे, मग कशाला ठेवला पाहिजे तो? फक्त कशासाठी? जरा त्या शब्दाला वजन येण्यासाठी, दिसायला शब्द चांगला पाहिजे. हालेलुया. त्यासाठी आय सायलेंट, डर्टी, DIRT, डर्टी, TY. आयचा कुठं तिथं उच्चार काय तर आय सायलेंट आहे. तसं मंडळीमध्ये सुद्धा कमिटी सायलेंट असली पाहिजे. कमिटी जर व्हायलेंट असेल, सायलेंटच्या विरोधात, मग व्हायलेंट असलं की संपलं. आणि प्रभूचं गौरव असो, इथं सगळे सायलेंट आहे. टोळाचं वैशिष्ट्य, याला नेतृत्व नाही पण एकत्र उडतात. ते एकत्र उडतात आणि एकत्र उडण्याची ताकदच इतकी आहे. मध्ये मध्ये म्हटलं नाही का, आता महाराष्ट्रात टोळ येणारे सगळे शेतकरी घाबरले. टोळ येणार, टोळ येणार, टोळ येणार. टोळ आल्यावर आम्ही काय खायचं, कारण सगळे टोळच खाणार आहेत. लक्षात ठेवा, टोळ बनून असं मंडळी म्हणून पुढे जाणार. मी म्हणतो बाकीच्या लोकांना धडकी बसली, सगळे शिलोच घेऊन गेले तर आम्ही काय खायचं? आम्ही कुणाला मंडळीमध्ये आणायचं? आम्ही कुठं जायचं? टोळ बनून सगळीकडे पसरा. मंडळी म्हणून एक अशा पद्धतीनं सगळ्याकडे व्यापलं जा. तो चर्चला म्हणतो, अरे शिका, चतुर व्हा. कसं ते एकत्र उडत आहे, कशा पद्धतीने पुढे जात आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा. एक चर्च म्हणून ज्यास लोक तुमच्याकडे पाहतील ना, तर टोळासारखं ऐक्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. परिवारामध्ये टोळासारखं ऐक्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक लोक, अनेक नेते दिसता कामा नये. आज सकाळीच मी एक लेख वाचत होतो, काँग्रेस पक्षाचा ऱ्हास होण्याचं कारण. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं, यांच्यामध्ये जे असणारे सामान्य लोक कमी झाले, नेते जास्त झाले. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आणि खचत गेला, त्यांची सत्ता गेली का? लीडर्स खूप झाले आणि जे अनुयायी ते कमी झालेले आहेत. हे टोळाच्या बाबतीमध्ये तसं नसतं. त्याच्यात नेते कोणी नाही, सगळे सामान्य लोक म्हणून काम करत आहे. तसं ते लक्षात ठेवा, मंडळी म्हणून काम करताना आम्ही सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं पाहिजे. शेवटची गोष्ट वाचूया. खरं तर अजून 2 मुद्दे आहेत, परंतु वाचूया एक शेवटची गोष्ट. 28 वचन. हाताने धरिता येते, पाल हाताने धरता येते, तरी ती राजमहालात असते. तरी सुद्धा ती कुठं असते हो? राजमहालात. तो शहाण. अरे भोळ्यांनो, शहाणे व्हा. आता शहाणे होण्यासाठी सांगितलं मुंगीकडे जा, मग देव म्हटला सशाकडे जा, मग म्हटला टोळाकडे जा, आणि आता देव कुठं पाठवतो? आणि आम्हाला तेच आवडत नाही का? 2-3 चर्चच्या बायका त्याच्याने सोडून घ्या. हो, पाल पडते अंगावर. ते पडदे सरकवले की पाल धपकने अंगावर पडते. आणि परवा मी घरात सुद्धा, आमच्या घरात तर पाले आम्ही मारतोच, त्यांना ठेवतच नाही, कारण ते आमच्या याला चालत नाही. तिला झोप येत नाही रात्रभर. माझ्या अंगावर पडली तर काय करायचं?
मग त्या पालीला आता पकडायचं कसं म्हटल्यावर ती पाल पण तिचा आणि माझा एवढा खेळ चालू असतो की विचारायला नको. मग शेवटी काय केलं, तो एक डबा होता, तो डबा तिथं ठेवला आणि पालीने डब्यात उडी मारली. मी पण तो डबा घेतला आणि बाहेर म्हटलं आता ही घरात हिने उडी मारू नये म्हणजे जिंकलं. मी कसा तरी डबा बाहेर नेला, बाहेरून तिने काय उडी मारावी, जशी काय समुद्रातनं मासा उडी मारतो तसं डब्यातनं उडी मारून बाहेर गेले. मग मी हाय बापरे वाचलो. आणि बायबल काय सांगतं माहिती का, ही न आवडणारी पाल जी कुणाला बघितल्यावर एकतर भीती वाटते, किळस वाटते आणि तिच्याकडे बघू पण वाटत नाही, पण तो म्हणतो तरी सुद्धा तुम्हाला तिच्याकडनं शहाणपण शिकावं लागेल. काय शहाणपण तिच्याकडनं आहे, चतुर व्हा म्हणतो तिच्याकडे बघून. काय चातुर्य, काय लिहिले वाचा बरं. पाल हाताने धरिता येते. कशाने धरता येते, हाताने धरिता येते. तुम्ही धरत नाही पण ते बायबल मध्ये धरता येते बरं का. हालेलुया. आणि हे खरं आहे. तुम्ही काही लोक बघितले तर त्या फॉरेन मध्ये काही लोकांनी ते दागिने म्हणून काल ती पाल जी आहे ना ती कानाला चिटकवतात आणि घेऊन घेऊन ती पाल पण निमान चिटकून राहते बरं का तिला. हा ते दागिने म्हणून पण घालायले. आता हे येडे लोक आहे जगामध्ये, काय सांगतात, मासे खायतो आपण ते साप खाते, आपण चिकन खातो ते बिंडकुळ्या खाते. मग ते कानाला लावल्यावर काय विशेष फरक आहे, ते पाल कानाला लावून फिरते. तुम्हाला असतं चित्र तर मी दाखवलं असतं, पण पाल हाताला धरता येते असं लिहिलंय बायबल मध्ये. आणि ती पाल आणि सहजपणे हाताला धरता येते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं घरात मी तिला सहजपणे बाहेर काढू शकतो, मला वाटलं की तिला मी मारू शकतो. तुम्ही पालीला घरामध्ये ठेवू नका. कोण वेगवेगळ्या माध्यमानं ते म्हणतात नाही, आपल्या काही लोक म्हणतात पाल घरात नाही यायला पाहिजे ना, आणि अंड्याचं बलक तिथं ह्याला काय खिळा मारण त्याला लावा. ते पाल त्याला अंड्याच्या बालकाचा तिचं काय संबंध नाही, कुठेतरी काहीतरी सांगितलं आणि असले फॉर्म्युले वापरू नका. पण सांगण्याचं तात्पर्य, इतकी कमजोर पाल पण तो तिच्याकडनं शिकायचं. काय शिकायचं, ती अशक्त आहे, कमजोर आहे, पण पोचती कुठं, राजमहालात. कुठं पोचती, राजमहालात. कारण काय माहिती का, तिची चिकाटी. हालेलुया. जितक्या वेळा तुम्ही पालीला घराच्या बाहेर काढाल तितक्या वेळा ती परत आत येते बरं का. किती पण वेळा काढा, हा मारून टाकलं तर ती आतमध्ये येत नाही. पण त्या पालीचा चिकटपणा जर तुम्ही बघितला तर तो शहाणा हो. त्या पालीला तुम्ही किती पण बाहेर काढा ती परत तुमच्या घरामध्ये येते. जसं काय तुम्ही बाहेर व्हा, हे घर माझं आहे का नाही. हे चिकटपणा तिच्यामध्ये. आणि परिणाम काय माहिती का त्याचा, तर तिथं राजवाड्यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रवेश करण्यासाठी राजाच्या अनुमतीशिवाय कुणाला प्रवेश मिळत नाही. पण पालीचा गुणधर्म बघितला तर तिला कुणाची परमिशनची गरज नाही, तो तर तशी चिकाटी तुमच्याकडे असली. काय चिकाटी माहितीये का, कधी कधी परीक्षेत नापास होतो, प्रयत्न सोडू नका, अजून एकदा चिकाटी. ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च, एक दिवशी सक्सेस. हालेलुया हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. नाहीतर आता आम्ही बरेच नाही, आता मी अरे लगेच तुला मिशी आली का, तुझी मिशी काही 50 फूट झाली का, त्या वळकुटी बांधून कुठं तरी, नाही आता मी मोठा झालो, आता कशी काय परीक्षा द्यायची. अरे पालीपासून चिकाटी धारण कर, एक दिवशी मोठ्या पदावरती देव तुला घेऊन जायचं. अपयशानं कधी खचून जायचं नाही. जगामध्ये जर संघर्ष कराल आणि पुढे जाल, कदाचित पहिल्यांदा तुमच्याकडे अपयश येईल, दुसऱ्यांदा तुमच्याकडे अपयश येईल, तिसऱ्यांदा येईल, चौथ्यांदा येईल, पाचव्यांदा येईल, सहाव्यांदा येईल. मी तर म्हणतो शेवटी अपयशानं कंटाळलं पाहिजे. हालेलुया. नाही का, ते पालीला किती वेळा फेकता, बोर्डानं पण बैठकलं पाहिजे, अरे हे नंबर पाठ झालाय, इसको भेज दो आगे. हालेलुया. कोणीतरी मी सांगितलं, मुलगा आणि बाप दोघं 10वीला एकदा संगती सुटले, म्हणजे बोर्डाला सुद्धा कंटाळा आला. जाने दो, संघर्ष सोडू नका. चिकाटी असू द्या, बिझनेस असू द्या, कुठलं एखादी गोष्ट जी तुमच्या आणि तुम्हाला जमत नसेल, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या पालीसारखा संघर्ष तुमच्याकडे असला पाहिजे. आणि एक दिवशी जिथं तुम्ही पोचाल ना, ती जागा सगळ्यात भारी असेल आणि ते लोकांसाठी उदाहरण असेल. हालेलुया. कधी सुद्धा थांबू नका तुमचे प्रयत्न, चिकाटी तुमच्यामध्ये असू द्या. मी तर म्हणतो मंडळीमध्ये असे लोक असले पाहिजे. तुमच्या मंडळीत सगळेजण हुशार असतात. मी तर म्हणतो देवा, काही लोकांनी 10वीला बऱ्याच वेळा बसून सुद्धा मोठ्या हुद्द्यावर पोचलेले मला बघायचे का. मला तुझं वचन खरं करायचंय, मला तुझं वचन खरं करायचंय, हे देवाचं वचन आहे.
काही प्रार्थना तुम्ही करत असाल त्याचं उत्तर नसेल, पण चिकाटी ठेवा. आमेन. काही प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळणार नाही. एवढी प्रार्थना केली, कधी उत्तर मिळेल? परवा एका बहिणीने मला फोन केला, बाळक साहेब प्रार्थना करा अमक्या अमक्या प्रश्नासाठी. मी केली आणि केल्या केल्या तिने मला विचारलं, मग आता कधी मला उत्तर मिळेल? मी पण खवळलो, मी काय देव आहे? माझं काम फक्त प्रार्थना करणं आहे. सॉरी सॉरी सॉरी. अरे सॉरी सॉरी कळत नाही तुम्हाला? प्रार्थना करायचं देवाला. देवा कधी द्यायचं आहे? तुम्हाला साधा बाप्तिस्मा घ्या म्हटलं, तुम्ही आत्ता घेऊ का, मग घेऊ का, मग पुढच्या वर्षी घेतो, मग 12वी होऊ द्या, मग अमकं होऊ द्या, मग त्याला एवढे आडेविडे. आणि उत्तराला द्या की लवकर, देवा तुला काय काम आहे, देऊन टाक मला उत्तर. तो देव आहे, तो तर ठरवेल कधी द्यायचं ते. पण चिकाटी तुम्हाला करावी लागणार आहे, तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणून तर मी पाहतो तिथं म्हटलं नाही का, एक स्त्री तिथं थांबलेली आहे आणि कनानी बाई येशूला म्हणते, माझ्या मुलीवरती दया करा. बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. ती कुत्र पण मेजावरचं पडलेलं खातं. काय चिकाटी तिची. येशू म्हटला, हिच्यासारखा विश्वास मला इस्रायल लोकांमध्ये पण सापडणार आहे. ही खरी पालेवर काही सोडायलाच तयार नाहीये, असं म्हणावं. नाहीतर बरं 4 रविवार तुमच्या चर्चला आले पण देवाने मला लेकरू दिलं नाही, जावा घरी. तिथं डॉक्टरकडे 5-5, 10-10 लाख घालवले तरी त्याच्याकडे जाता. अजून एकदा टेस्ट टू बेबी आमकडे अजून प्रयत्न करा. तिथं 10 लाख, इथं किती घालवले चर्चला यायला? एवढे तेवढे घालवले, अजून नाही उत्तर दिलं देवानं. अहो चिकाटी ठेवा. एक दिवशी जाताना तुमच्याकडे तुमचं लेकरू असेल, कारण तो माझा देव आहे. हालेलुया. तो देणार आहे. ज्यानं सारेला 100व्या वर्षी दिलं तो देईल तुम्हाला. चिकाटी असू द्या, थांबू नका. आमेन. 100% थांबू नका. आमेन. आमची प्रवीणा किती वर्ष प्रवीणाने संघर्ष, किती वर्ष? 9 वर्ष. हालेलुया. आणि तिला डॉक्टरने सांगितलं पण होतं नाही होणार म्हणून. गर्भाशयाजवळ गाठ सांगितली होती, रडायची बिचारी. मग प्रत्येक मायवारला जास्त लेकरांचे त्या आईला हातामध्ये बक्षीस मिळायचं, तर तिला त्या बक्षिसाचं महत्व नव्हतं, पण तिला वाटत होतं कधी येणार लेकरू. पण तिने नाही सोडली चिकाटी. हालेलुया. आली देवाच्या मंदिरामध्ये. एक समय आला, राजमहालामध्ये देव तुला नील असं म्हणतो. नुसतं देवाने तिला लेकरू दिलं नाही, तिची पगार सुद्धा 100% अनुदानासह मंजूर झाली. आणि एवढं भारी घर ती बांधायला लागली. का चिकाटी असेल तर देव तुम्हाला सगळं देईल. हे आहे वास्तव, हे फॅक्ट आहे. असंच नाही जगायचं, असंच नाही जगायचं. येस. प्रयत्न सोडू नका. आमेन. आणि मी म्हणतो संघर्ष करत करत चिकाटीने एकाच गोष्टीसाठी देवाकडे मागत राहा. आमेन. मिळत नाही तोपर्यंत मागत राहा. आमेन. 2च गोष्टी घडल्या पाहिजे. एक तर तुम्ही मेला पाहिजे, नाही तर देवाने दिलं पाहिजे. हालेलुया. एक तर तुम्ही मेलं पाहिजे, नाही तर देवानं उत्तर दिलं पाहिजे. मेला तर प्रश्न संपला. देव आता मेल्यावर देवाचं काय गौरव असणार? शेवटी देव म्हणतो, बाबा हा मरत नाही पण मी याला देतो. हालेलुया. मी देतो म्हणजे देतो. असं चिकाटी. शहाणे व्हा रे, भोळेपणा नाही. आता मी ते भोळे असतात नाही, पहिल्याच परीक्षेत नापास. मम्मी मी आता फॉर्म नाही भरत. अरे बाबा फॉर्म भर, एक अजून प्रयत्न कर. नाही मी फॉर्म नाही. मग तुला हॉटेलात का? मी हॉटेलात जाईल. जा तू कबशा. मग आणि मग ह्या भोळ्याचं काय करतो तुमचा मुलगा? काय नाही हो, 10वी फेल झाला, हॉटेलात कबशात होतो. आणि मग हा आता 5व्यांदा बसलाय. बसा बसा बसा. 5व्यांदा 6व्यांदा. आणि मग त्याला काही वर्ष नाही. काय करतो तो मुलगा? अहो माझा मुलगा आता क्लास 1 ऑफिसर झालाय. हालेलुया. चिकाटीने देव त्यांना वरच्या स्थानावरती नेतो. हे बायबल मधलं सत्य आहे. हालेलुया. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची लेकरं त्यांना संधी पण द्या. आमेन म्हणाल का? तुम्ही त्याला थांबवू नका. त्याला म्हटलं पाहिजे, तुझा मुलासहित तुला 10वीला जावं लागलं तरी जायचं. तुझा मुलगा मोठा होईपर्यंत तुझं लग्न पण करून देते, काळजी करू. पण 10वी सोड, 12वी सोड, दोघं बापलेक मिळून जावा. तुमचा डबा तुमच्या सगळ्या आम्ही पुस्तकी तर करतो, पण प्रयत्न सोडू नका. आमीन म्हणाल का? सुंदर देवाचं वचन आहे. हे जगण्यासाठी प्रेरणा आहे. शहाणपणा, त्याच्यापासून शहाणपणा घे. चिकाटी असू दे. आमेन. प्रयत्न सोडू नका, कारण तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. मग अनेक लोकांना प्रश्न पडतो, नाही हो देवानं पहिल्या झटक्यात केलं पाहिजे. पहिल्या झटक्यात केल्यावर मग देव कसला होतो? त्याला पण थोडासा टाइमपास पाहिजे की तुम्हाला नाही? आता तुमच्या घरामध्ये
लेकरू कधी चांगलं खेळत असतं उगाच चिमटा काढता आणि त्याला रडवता, मग किती बरं वाटतं त्याला. कशाला रडवता? मग काय म्हणतो, काय चांगलं खेळतं लेकरू रडवायला लागला. तो बाप पण असतो बरं का, तो चांगलं लेकरू ती आई त्याला घास भरवत असते, सगळं करते. ते त्याला व्हिडिओ बघितला, ती मुलगी थांबलेली तशी आणि तो मारतो, मग ती रडायला लागते. मग तो रडता रडता थांबते, अजून मारू का, हा अजून एकदा मार, परत मारले, परत रडायला लागले. देवाचं पण असंच आहे. हालेलुया. त्यालाही वाटतं ही लेकरं जे आहेत ना जरा खेळकर बनवावीत, जरा चंट बनवावीत आणि त्याचं गौरव याच्यातलं व्हावं. देवाला त्याचं गौरव करून घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. त्याचा गौरव कशाने माहिती का, हे चिकाटीनं राजमहालामध्ये तिने पोहोचावं. समजा तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं राजमहालात पोहोचला तर त्याला काय अर्थ आहे. हालेलुया. पण पालीचं वैशिष्ट्य, ती तिच्या ताकदीनं नव्हे तर तिच्यातल्या अशक्तपणाचा उपयोग करून ती राजमहालामध्ये जात आहे. हालेलुया. काय जगण्यासाठी संघर्ष आहे. कशा पद्धतीचं वचन प्रभू आम्हाला शिकवत आहे. बायबल सांगतं, तो म्हणतो शहाणपणासाठी तुम्हाला काय शिकलं पाहिजे, तर तो म्हणतो पालीकडे जाऊन शहाणपणा शिक. अजून काही गोष्टी आहेत, परत कधी जर हा विषय आला तर त्यावेळी शिकवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, माझा देव मला भोळ्यापणातनं शहाणपणाकडे नेत आहे. पण आम्ही आमचं शहाणपण टाकून द्यावं आणि देवाचं शहाणपण द्यावं. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया.